एका हिंदी भाषिक पत्रकाराचा मला फोन आला होता की संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची म्हणजे काय. तर मी त्यांना सांगितलं की जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला युद्धामध्ये रामायणात, त्यावेळेला हनुमानजींना एक वनस्पती आणायला सांगितली होती संजीवनी नावाची. ती त्यांना सापडेना म्हणून त्यांनी डोंगरच उचलून आणला. तर थोडक्यात जीवनदायी अशी जी वनस्पती होती त्याला संजीवनी म्हणतात. ती प्रत्यक्षात होती नव्हती आहे नाही, सर्व मानवजातीला खूप उपयोग झालेला आहे, होत राहणार आहे आणि हे संशोधन असंच चालू राहणार आहे. त्यामुळं हे पुस्तक समर्पित करताना मी भूतकाळातले शास्त्रज्ञ, वर्तमान काळातले शास्त्रज्ञ आणि भविष्यातले शास्त्रज्ञ या सर्वांना समर्पित केलेलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ही सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेली आहे. नंतर मी त्यांच्या कॉपीजबद्दल थोडं बोलीन. पण या पुस्तकात नेमकं काय आहे? टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोग्य क्षेत्रात कसे आमूलाग्र बदल झालेले आहेत, त्यामुळे आरोग्याचे निदान असो किंवा रोगाची इलाज असो, या दोन्हीमध्ये खूप खूप सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळं माणसाचं जीवन सुकर झालेलं आहे. त्याचप्रमाणे माणसाचं आयुष्य भरपूर वाढलेलं आहे. एक काळ असा होता की ॲव्हरेज लॉंगेविटी भारतामध्ये तरी 37 होती आणि आता तीच 77च्या आसपास आहे. आपण पाहतो की पूर्वी वय 60 झालं तरी आपण त्या ग्रस्ताला वृद्धग्रस्त म्हणत असू. पण आता ह्या व्याख्या बदलायची वेळ आलेली आहे. तो विषय दुसऱ्या पुस्तकाचा या कातरविणी. ओके, आता नीट ऐकायला येतं का? ओके. तर संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची मध्ये सुरुवात केलेली आहे ती एक अजब यंत्र म्हणून. आपण जर एखादा प्रश्न विचारला सगळ्यांना किंवा जगात सगळ्यात उत्तम यंत्र कुठलं, तर एकच उत्तर येण्याची शक्यता कमी. वेगवेगळ्या यंत्रांची नावं येतील आणि हे चांगल्या किंवा उत्तम यंत्राचे निकष काय असावेत, तर मग ते यंत्र आहे त्याला कमीत कमी मेंटेनन्स लागावा, कमीत कमी ऊर्जा लागावी, कमीत कमी जागा त्यांनी व्यापली पाहिजे आणि अविरत कार्य करत राहिलं पाहिजे वर्षानुवर्षे. तर असं यंत्र सापडणं दुर्मिळ आहे. पण मानवी शरीराला जर आपण यंत्र म्हटलं तर हे सगळे निकष पुरे होतात आणि त्याच्याही पुढं तो जातो. उदाहरणार्थ, मानव लहानाचा मोठा होतो, तसतसा शिकत जातो, अनुभवानं शहाणा होतो, स्वतः निर्णय घेऊ शकतो, स्वतः संशोधन करू शकतो. तर अशा रीतीनं मानवी यंत्र हे अतिशय प्रिसिजननं काम करणारं यंत्र आहे. कमीत कमी ऊर्जा त्याला लागते आणि अविरत 60, 70, 80, 90, 100 किंवा त्याहूनही अधिक वर्ष ते यंत्र काम करत राहतं. तर हे या यंत्राचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी याला अजब यंत्र असं म्हणतो. तर या अजब यंत्रामध्ये काय काय बिघाड होऊ शकतात, काय काय मेंटेनन्स लागू शकतो, हे आपण सर्वसाधारणपणे आजाराच्या स्वरूपात पाहतो. पण ह्या मानवी शरीरात निरुपयोगी अशी कुठलीही वस्तू नाही, कुठलाही अवयव नाही. ते अगदी अंगावरचे केस असू देत, नाकातनं येणारा शेंबूड असू देत, काहीही सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत. प्रत्येकाला त्याचं कार्य ठरवून दिलेलं आहे आणि ते अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं असतं आणि याचा सगळ्याचा मास्टर कंट्रोलर असतो
तो आपला मेंदू. आपला मेंदू नर्व्सच्या साह्याने, निरनिराळ्या हॉर्मोन्सच्या साह्याने, निरनिराळ्या केमिकल्सच्या साह्याने संपूर्ण शरीरावर सतत नियंत्रण ठेवत असतो. तर अशा ह्या मेंदूने नियंत्रित केलेल्या अजब यंत्राबद्दल आता मी म्हटलं की बाबा इथं बिनउपयोगी काहीही नाही. तर असा एखादा प्रश्न पडू शकेल की बाबा एखाद्या माणसाचं डोकं दुखतं किंवा एखाद्याचे दात दुखतो किंवा सांधे दुखतात, हिची काय गरज आहे, म्हणजे दुखणं कशाला, त्याचाही काही उपयोग आहे की काय. तर हो, दुखणं हे सुद्धा खूप उपयोगी आहे. म्हणून मी याला म्हणतो वेदना आपली सखी आहे. वेदनेमुळं आपण आपल्या शरीरात जे काही बिघाड झाला असेल तिकडं लक्ष वेधलं जातं आणि त्यामुळं आपण त्याच्यावर योग्य तो उपचार करतो. प्रतिबंधात्मक उपाय असो किंवा दुसरा उपाय असो, त्यामुळं आपल्या शरीराची मेंटेनन्स चांगला राहतो. एक गंमतशीर उदाहरण सांगतो. अगदी क्वचित घडणारी गोष्ट आहे की काही बालकांना जन्मताच पेन ही संवेदनाच नसते, वेदना ही संवेदनाच नसते. तर तो जिन्यावरून गडगडत आला लहान बाळ तरी त्याला फ्रॅक्चर झालं तरी तो रडत नाही. चाकू पकडला, हात कापला तरी तो रडत नाही. कशावर भाजलं दिव्यावर तरी तो रडत नाही. याला पेन एसिम्बोलिया असं ह्या सिंड्रोमचं नाव आहे. असं जर असतं तर किती वाईट झालं असतं. आणि अशी मुलं फार अल्पजीवी ठरतात. तर म्हणजे आपल्या शरीरात जे दुखणं आहे ते सुद्धा किती आवश्यक आहे हे याच्यावरून लक्षात येईल. उदाहरणार्थ अपेंडिक्स आहे, अपेंडिसायटिसमध्ये दुखायला लागलं तर तिकडे लक्ष वेधलं जाईल, त्याचा उपचार केला जाईल. नाही केलं तर ते फुटून आत फू होईल आणि माणसाचा मृत्यू संभवतो. तर अशा दृष्टीचं पेन एसिम्बोलिया हे नको आहे. वेदना ही आपली सखी आहे. आता वेगवेगळ्या अवयवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण ज्या काही तपासण्या करतो त्यांचा काय फायदा होतो. पूर्वी तर रेडिओलॉजी ही ब्रांच अशी होती की जिथे फक्त फोटो काढायचे, म्हणजे एक्सरे किंवा अलीकडे सोनोग्राफी किंवा CT स्कॅन असं, म्हणजे इमेजिंग टेक्निक्स, त्याचा फक्त उपयोग व्हायचा तो निदानाकरता व्हायचा. पण आता रेडिओलॉजिस्ट उपचारामध्ये फार हिरिरीने भाग घेतात. खूप मोठ्या प्रमाणावर उपचार केले जातात. याचं उदाहरण सांगायचं झालं जे माहिती आहे कॉमनली लोकांना ते म्हणजे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हार्टच्या बाबतीत. अर्थात हीच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी अनेक ठिकाणी केली जाते, पण लोकांना सर्वसाधारण माहीत असते ती फक्त हार्टची. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ब्रेनसाठी सुद्धा केली जाते, म्हणजे ब्रेनकडे जाणाऱ्या कॅरोटिड आर्टरीची केली जाते, किडनीच्या आर्टरीची केली जाते, आतड्याची किंवा पायाच्या आर्टरीजसुद्धा नॅरो झालेल्या असतील आणि तिथे जर क्लॉट झालेला असेल तर त्याचीही केली जाते. आणि नुसती अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी नाही तर कॅथेटरच्या द्वारे जिथं ब्लड क्लॉट झालेला आहे किंवा जिथं नॅरो झालेला आहे तिथं औषध सोडून तो क्लॉट डिझॉल्व करता येतो. या प्रकाराला इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणतात. म्हणजे आता रेडिओलॉजिस्ट नुसते फोटो काढणारे डॉक्टर राहिलेले नाहीत, तर उपचार करणारे डॉक्टरही झालेले आहेत आणि अतिशय कुशलतेने हे उपचार केले जातात. कॅन्सरसारख्या आजारात सुद्धा काही वेळेला सर्जरी शक्य नसेल तेव्हा त्या कॅन्सरचा रक्तपुरवठा कमी करण्यासाठी एम्बोलायझेशन म्हणतात, ट्युमर एम्बोलायझेशन, ते केलं जातं. त्यामुळे तो ट्युमर श्रिंक होतो आणि जर आधी सर्जरी करायला लायक नसेल पेशंट तर ती सर्जरी करणं शक्य होतं. तर अशा दृष्टीनं इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचा एक नवीन खूप मोठा रोल झालेला आहे. पूर्वी आपण आपल्या भारतीय संस्कृतीच्या याच्याप्रमाणे म्हणायचो की पूर्वजन्मीचं पाप, प्रारब्ध, त्याप्रमाणे आपल्याला कुठला जन्म मिळणार, कुठला मिळणार नाही, किंवा आपल्याला काय सफरिंग्स आयुष्यात करायला लागणार काय नाही याचा निर्णय देव करतो. विधात्याच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरचं पानही हलत नाही असं म्हटलं जायचं. पण गंमत अशी की आता समजा एखाद्या मातेच्या उदरामध्ये गर्भ वाढतोय, 3 महिन्याचा गर्भ आहे. आता तो ज्या अर्थी मनुष्य जन्माला यायला लागला आहे त्या अर्थी मागच्या जन्मी त्याने पुण्य तर केलेलं असलं पाहिजे. पण तरीही काही गर्भ बाहेर टाकून दिले जातात, काही गर्भामध्ये दोष निर्माण होतात.
की जे आयुष्यभर त्याला नंतर जाचू शकतात. उदाहरणार्थ हार्टमधली छिद्र किंवा मज्जारज्जूंचे काही ट्युमर्स असतात, ज्याला मेनिंगोसील मेनिंगोमायलोसील असं म्हणतात, मोठे हर्नियाज असतात. असे अनेक प्रकारचे जन्मजात आजार ह्या लहान बाळामध्ये वयाच्या तिसऱ्या महिन्यात, म्हणजे वयाच्या म्हणजे जन्मलेल्यानंतर नव्हे, गर्भाशयात असू शकतात आणि ते आता आपल्याला लक्षात येतात. पूर्वी मनुष्य फॅन्टसीजमध्ये विचार करायचा की हवेत पक्षी, म्हणजे 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी, की हवेत पक्षी उडतात तर आपल्यालाही उडता येईल तर बरं होईल, किंवा आपल्याला चंद्रावर जाता येईल का. तर ह्या त्यावेळेला फॅन्टसीज होत्या, कपोलकल्पित कथा होत्या. पण आज ते शक्य झालेलं आहे. आज माणूस आकाशात उडतोय, विमानातून उडतोय आणि मुक्तपणानं सुद्धा उडतोय. शिवाय चंद्रावर पोचला, मंगळावर पोचला, कुठेही जातोय. म्हणजे ह्या फॅन्टसीज एकेकाळी ज्या वाटत होत्या त्या आता रिॲलिटीमध्ये बदललेल्या आहेत. या उलट ह्या 3 महिन्याच्या गर्भावर काही शस्त्रक्रिया करता येईल आणि त्याचा डिफेक्ट दूर करता येईल अशी कल्पनाही माणसाने केलेली नव्हती, कधीही केलेली नव्हती. फॅन्टसीच्या गोष्टीत सिनेमातही कधी नव्हतं. पण आता या 3 महिन्याचा गर्भाशयाच्या बाहेर काढता येतो, नाळ न कट करता. त्याच्यात जो डिफेक्ट आहे तो दुरुस्त करता येतो आणि परत तो गर्भ जागेवर ठेवून गर्भाशय बंद करून नॉर्मल मूल जन्माला येतं. याला फिटल सर्जरी म्हणतात आणि ही आज प्रत्यक्षात प्रॅक्टिसमध्ये आहे. ही कपोलकल्पित कल्पना नाही. तर फिटल सर्जरी जर करून आपण देवाने निर्माण केलेले दोष जर दूर करत असू तर मग देव काहीतरी आपल्याला पापपुण्याचा हिशोब करून त्रास देतो असं समजायचं कारण नाही. हल्ली माणूसच ह्या देवाच्या कामात दखल देतो आहे आणि देवाच्या इच्छेविरुद्ध यांना दुरुस्त करतो आहे. तर अशा वेळेला त्याच्या इच्छेशिवाय पान हलत नाही हे समजायचं का नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. हे झालं फिटल सर्जरीबद्दल. बायपास सर्जरीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण बायपास सर्जरी म्हणजे फक्त हार्टची असं समजलं जातं, तर तसं नाही आहे. बायपास सर्जरी ही अनेक ठिकाणी होते, अनेक रक्तवाहिन्यावर होते, तशीच आतड्यावर होते, पित्ताशयाच्या नळीवर होते, मूत्राशयाच्या नळीवर होते. म्हणजे जिथं जिथं ऑब्स्ट्रक्शन असेल, जिथं जिथं अडथळा आहे त्याला बायपास करण्याची सर्जरी सध्या अवेलेबल आहे. तर हा एक सर्जरीचा गुण झाला. आपल्याला टेलेपॅथी म्हणजे काय हे साधारणपणे ऐकून माहिती आहे. टेलेपॅथी म्हणजे बाबा माझा मुलगा अमेरिकेत आहे, त्याच्या आज पोटात दुखतं आहे, पण मला स्वप्न पडलं किंवा मला जाणवलं की त्याच्या पोटात दुखतं आहे. मी त्याला फोन केला तर तो म्हणाला हो माझ्या पोटात दुखतं आहे. ह्याला आपण साधारणपणे टेलेपॅथी म्हणतो, की जे सिद्ध करता येत नाही. पण मेडिसिनमध्ये आता टेलेमेडिसिन आणि टेलेसर्जरी ही सुरू झालेलं आहे आणि अस्तित्वात चांगल्या प्रकारे आलेलं आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या खेड्यामध्ये जर पेशंट असेल, तिथं सोनोग्राफीची सोय आहे, पण एक्सपर्ट डॉक्टर नाही आहे, रेडिओलॉजिस्ट, त्या सोनोग्राफीचं रिडिंग घ्यायला किंवा ती ट्रीटमेंट द्यायला. तर तो ती इमेज आपल्याला फोनवरून किंवा कॉम्प्युटरवरून पाठवू शकतो शहरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरकडे आणि तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावर उपाय सुचवू शकतो. ह्याला टेलेमेडिसिन म्हणतात. तसंच स्मार्ट मेडिसिन नावाचा एक प्रकार आहे. खरं वाटणार नाही पण हल्ली मेडिसिन खूप स्मार्ट झालं आहे. मेडिसिन म्हणजे मेडिसिनच्या बाटल्यासुद्धा, मेडिसिनच्या बाटलीच्या बुचामध्ये चिप बसवलेली असते. त्या बाटलीत किती गोळ्या आहेत ह्या आधी माहीत असतं. त्यानंतर जर एखादा पेशंट एखादी त्यातली महत्त्वाची गोळी घ्यायला विसरला तर त्या बाटलीच्या बुचातून त्या पेशंटच्या डॉक्टरला सिग्नल जातं त्याच्या मोबाईल फोनवर आणि तो सांगतो तू गोळी घ्यायचं विसरलायस, लगेच घे. आणि घेतल्यानंतर परत सिग्नल जातो की गोळी घेतली. तसंच इन्शुलिनच्या बाबतीत, इन्शुलिन घ्यायला जर माणूस विसरला तर तोच प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे इन्शुलिन पंप बसवले जातात शरीरात. मग रोज उठून इंजेक्शन घेण्यापेक्षा इन्शुलिन पंप बसवता येतात आणि ब्लड शुगर मॉनिटर करून हे इन्शुलिन पंप हवं तेवढं इन्शुलिन बरोबर सर्क्युलेशनमध्ये सोडतात आणि शुगर कंट्रोल करतात आणि याचा रिपोर्ट त्याच्या डॉक्टरला पोचतो. तर ह्याला टेलेमेडिसिन म्हणायचं, स्मार्ट मेडिसिन म्हणायचं. तर हे खरोखरीच आजही अस्तित्वात आहे, भारतातही आहे. दुसरं आहे ते टेलेसर्जरी किंवा रोबोटिक सर्जरी. समजा बसल्या बसल्या आत्ता आपल्यापैकी कोणाला तरी काहीतरी त्रास झाला आणि त्याला
खूप चांगल्या एक्सपर्टची गरज आहे आणि तो ह्या शहरात अवेलेबल नाही. तो बसला आहे न्यूयॉर्कमध्ये. तर काय करायचं? तर न्यूयॉर्कमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसून तो सर्जन रोबोला इन्स्ट्रक्शन्स देऊन एखादा असिस्टंट घेऊन त्या पेशंटवर इथे सर्जरी करू शकतो. ह्याला रोबॉटिक टेलेसर्जरी असं म्हणतात आणि ही प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, कपोलकल्पित नाही. याचा उपयोग विशेषतः बॅटलफील्डवर होतो. बॅटलफील्डवर एक्सपर्ट सर्जन नसतात. समजा काय हाडं तुटली आहेत, गोळी घुसलेली आहे, जे काय किंवा पोटामध्ये इंटरनल इंजुरी झालेली आहे, तर मुंबईमध्ये किंवा बडोद्यामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये बसलेला सर्जन बॅटलफील्डवर इन्स्ट्रक्शन्स देऊन तिथे त्याची ट्रीटमेंट करू शकतो. याला आपण टेलेसर्जरी म्हणतो. मग टेलेपॅथीच्या ऐवजी टेलेमेडिसिन, स्मार्ट मेडिसिन आणि टेलेसर्जरी. आता शरीर हे अतिशय उत्तम अजब यंत्र हे मी मगाशी म्हणालो, पण तरीही काही वेळेला काही आजार होणं हे अपरिहार्य आहे. ते आजार ॲक्सिडेंटमुळे असतील, जंतूंच्यामुळे असतील, पण आजार होणं हे अपरिहार्य आहे. आणि असे आजार जर झाले तर काय करता येईल? एक तर गंमत सांगतो की 85% आजार माणसाला होणार हे आपोआप बरे होतात, डॉक्टरांच्यामुळे नाही. हे मी लिहिलेलं आहे, याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, कारण हे अतिशय सत्य कथा आहे. मग म्हणजे काय? किंवा मग पेशंट बरे होतात म्हणजे कसे होतात? तर ते स्वतःच्या प्रतिकारशक्तीमुळे बरे होतात. आता अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर एड्सच्या पेशंटची प्रतिकारशक्ती नष्ट होते. समजा त्याला टीबी झाला, टीबीची पुष्कळ चांगली औषधं अवेलेबल आहेत. त्या माणसाला टीबीच्या औषधामध्ये बुडवून पिपात जरी ठेवला तरी तो बरा होत नाही, कारण त्याची प्रतिकारशक्ती शून्य आहे. औषधाचा उपयोग होतो तो प्रतिकारशक्तीच्या थ्रूच होतो, डायरेक्ट नाही. तर अशा दृष्टीनं प्रतिकारशक्ती ही माणसाची फार महत्त्वाची आहे. तर ती कशी वाढवावी, याचा जर विचार करायचा झाला तर त्याला साधा सोपा उपाय आहे. नियमितपणे व्यायाम करणे, चौरस आहार घेणे आणि स्ट्रेसची पातळी खाली ठेवणे. नियमित आहार त्याच्यामध्ये काय काय असावं? तर चांगल्या प्रकारची फॅटी ॲसिड्स असावीत की जी बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइलमध्ये मिळतात. हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतात ते जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल कमी घेतलं पाहिजे. त्यामुळं ब्लड प्रेशर, त्याच्यामुळे होणारे हार्टचे आजार किंवा मेंदूचे आजार हे दूर ठेवता येतात किंवा टाळता येतात. दुसरा व्यायाम. व्यायामामुळे शरीराला ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात पोचवला जातो सगळीकडे, कारण सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. आपल्या शरीराचा जो काही कन्झम्पशनचा हिस्सा आहे, समजा 100% ऑक्सिजन आणि 100% ग्लुकोज लागत आहे, तर त्यातलं 20% एकट्या ब्रेनला लागतं. म्हणजे सगळ्यात ॲक्टिव्ह ऑर्गन शरीरातला असेल तर तो ब्रेन. ब्रेनमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आपल्या शरीरात हार्टमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ब्रेनमध्ये होते, अनेक ठिकाणी होते, मसल्स आणि नर्वच्या जंक्शनलाही होते. आपल्या ब्रेनवर इतकी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते की 20 वॅटचा एक बल्ब सतत तेवत राहू शकतो. इतपत इलेक्ट्रिसिटी आपल्या ब्रेनमध्ये निर्माण केली जाते, ती थ्रू केमिकल एनर्जी. तर ह्या ज्या एनर्जीज आहेत त्याचा वापर आपण करतो. पण समजा आता हार्टमध्ये जी एनर्जी निर्माण होते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट केली जाते थ्रू कंडक्शन फायबर्स. तिथे जर ब्लॉक आला तर हार्टचे ठोके कमी जास्त होऊ शकतात किंवा बंद पडू शकतात. तर अशा वेळेला पेसमेकर बसवला जातो. पेसमेकरबद्दल लोकांना ऐकून माहिती असेल की जर हार्ट बंद पडलं किंवा हार्टचे रेट्स ठराविक ह्याच्या खाली गेले तर याला सिग्नल मिळतं पेसमेकरला, आणि पेसमेकर योग्य ते करंट पाठवून ते नियंत्रणात आणतं. तर हा पेसमेकर जो आहे आत्ता सध्या इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल अशा स्वरूपाचा आहे. पण आता बायोलॉजिकल पेसमेकर सुरू झालेले आहेत. बायोलॉजिकल पेसमेकर्स म्हणजे काय? तर लहान बाळाच्या किंवा फिटसचे हार्टचे जे काही सेल्स घेतले, स्टेम सेल्सबद्दल थोडीशी ऐकून माहिती असेल, तर हे स्टेम सेल्स जर हार्टमध्ये इम्प्लांट केले की ज्या भागात तो बिघाड झालेला आहे, तर दॅट स्टार्ट्स वर्किंग ॲज अ पेसमेकर. हे अजूनही थोडंसं
प्रायोगिक स्वरूपात आहे, पण हे प्रत्यक्षात अजूनही घडत आहे, मोठ्या प्रमाणावर नाही. तर हे पेसमेकर्स असे बसवले जातात. त्यानंतर आजारांच्यामुळे जर काही मी म्हणालो तसं ऑर्गन फेल्युअर आलं, उदाहरणार्थ किडनी फेल झाली आहे किंवा पँक्रियास स्वादुपिंड नीट काम करत नाही म्हणून डायबिटीस झालेला आहे किंवा लिव्हर फेल्युअर आहे, असे जे काही फेल्युअर्स असतील, हार्ट फेल्युअर आहे, लंग्स असे आहे, तर ह्याला पर्याय काय? तर सध्या आपण याच्याकरता ऑर्गन ट्रान्सप्लांट्स करतो आणि हे ऑर्गन ट्रान्सप्लांट खूप रुटीनली आता व्हायला लागलेले आहेत. त्यातली मोठी अडचण काय असेल तर ज्यांना हवे आहेत ऑर्गन्स असे लोक पुष्कळ आहेत, पण ज्यांना देता येतील किंवा ज्यांना देण्याची इच्छा आहे असे लोक फारच थोडे आहेत. तर मग करायचं काय? याच्यावरही शास्त्रज्ञांनी आता तोडगा काढलेला आहे. तर तो कसा? तर लॅबोरेटरीमध्ये आता हार्टचे, लंग्सचे, किडनीचे टिश्यूज निर्मिती सुरू झालेली आहे. अजून हार्ट निर्माण नाही झालेलं, पण हार्टचे सेल्स निर्माण झालेत, लंग्सचे सेल्स निर्माण झालेत, किडनीचे सेल्स निर्माण झालेत. स्किन तर पूर्ण तयार करता येते. विंड पाईप किंवा कान हे तयार करता येतात. याला 3D प्रिंटिंग ऑफ ऑर्गन्स म्हणतात. आता 3D प्रिंटिंग हे साधारणपणे बाकीच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या लोकांना माहिती असतील. तर इथे 3D प्रिंटिंग ऑफ टिश्यूज अँड ऑर्गन्स इज अ रियालिटी टुडे. एखाद्या लहान मुलाची जर श्वासनलिका अरुंद असेल आणि त्यामुळे त्याला त्रास होतोय असं वाटत असेल, तर अशी लॅबमध्ये तयार केलेली 3D प्रिंटिंगची श्वासनलिका वापरून त्या मुलाला जीवदान मिळतं. तसंच काही लहान मुलांना कान हा नसतोच, बाहेरचा कान, तर तो बसवता येतो. त्याचप्रमाणे काही मुलं आपण पाहतो की जन्मताच मुकी आणि बहिरी असतात. परत त्याला आपलं उत्तर तेच असतं की मागच्या जन्मीचं पाप, प्रारब्ध, देवाची कृपा, आपण काय करणार. पण आता ह्याचं कारण शोधून कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून एक इम्प्लांट कानाच्या आतल्या भागाला हाडामध्ये बसवता येतो. त्यामुळं ही जर शस्त्रक्रिया 5 वर्षाच्या आत केली गेली तर त्या मुलाला नॉर्मल ऐकायला येतं, नॉर्मल बोलायला येतं, तो नॉर्मल शाळेत जाऊ शकतो. आणि ही शस्त्रक्रिया भारतात एम्ससारख्या हॉस्पिटलमध्ये दिल्लीलाही होते. त्याला 5-1 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे ह्या कपोलकल्पित कल्पना परत नाहीत किंवा देवाची कृपा अवकृपा याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही. तर ह्या गोष्टी दुरुस्त होऊ शकतात आणि माणूस नॉर्मल जगू शकतो. तसंच अंधत्व जाण्यासाठी अजून सध्या प्रायोगिक स्वरूपात आहे, पण बायोनिक आय म्हणून आहे. तर बाहेर कॅमेरा बसवला जातो. तुमचा रेटायना जरी काम करत नसला तरी त्या कॅमेऱ्याची वायर मेंदूला व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये जोडता येते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला बाहेरचं दृश्य पाहता येतं. हे मात्र अजून प्रायोगिक स्वरूपात आहे, फार थोड्या प्रमाणात घडलेलं आहे, पण प्रत्यक्षात वापरण्यात आलेलं आहे. एक काळ येईल की तेही लवकरच होईल. रिप्रोडक्शनच्या संदर्भात बोलायचं झालं तर आता खूप गोष्टी लोकांनाही माहिती आहेत. उदाहरणार्थ IVFने ज्या बाईला मूल होत नव्हतं तर ते नशिबावर न सोडता आता IVFने करता येतं. सरोगसी नावाचा एक प्रकार माहिती आहे की जिथं गर्भाशय भाडेतत्वावर घेतल्यासारखं असतं. पण याही पुढे जाऊन मी याच्यात एक शेवटचा चॅप्टर लिहिलेला आहे, हेल्थ सिनारिओ 2050. तो मात्र जसा पूर्वी चंद्राबद्दल आपण विचार करत होतो किंवा आकाशात उडण्याचा प्रकार होता तसा आहे. मग आज तो कपोलकल्पित आहे, पण आता स्त्री बीज आणि पुरुष बीज हे फ्रीज करून ठेवता येतं. पाहिजे तेव्हा दोन्हीचा संयोग करून गर्भनिर्मिती होते आणि तो गर्भ वाढवता येतो. म्हणजे परत इथे जन्माची वेळ, मृत्यूची वेळ ही काही देव ठरवत नाही, हे आता माणूस ठरवतो. परत हा देवाच्या कारभारातला हस्तक्षेप माणसाचा आहे. तर तुम्ही ठरवू शकता की बाबा आज समजा नवरा अमेरिकेत आहे, बायको बडोद्यात आहे आणि त्यांना मूल पाहिजे, काय करायचं? तर त्यांनी तिथनं त्याचा स्पर्म पाठवायचा, हिनं इथनं ओव्हम द्यायचा, लॅबोरेटरीमध्ये द्यायचा आणि स्पेसिफिकेशन द्यायची. मुलगा पाहिजे का मुलगी, जुळं पाहिजे का सिंगल, उंच पाहिजे का बुटकं, केस कुरळे असावेत की साधे असावेत, डबल चीन पाहिजे का सिंगल चीन पाहिजे, गालाला खडी पडावी का न पडावी, त्याला संगीताचं ज्ञान असावं
की शिक्षणात पारंगत असलं पाहिजे. ह्या सगळ्या स्पेसिफिकेशन्स आईवडिलांनी मिळून त्या लॅबला द्यायच्या आणि 9 महिन्याने आपलं मूल घरी पार्सलने येईल किंवा आपण जाऊन घेऊन यायचं. ही 2050 सालचं मी लिहिलेलं आहे. रघुनाथ माशेलकर जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे ती ही आहे. त्यांचं म्हणणं हे नक्की शक्य आहे आणि मला खात्री आहे आपण कितीतरी गोष्टी, समुद्र तळ असो, अवकाशातली झेप असो, मंगळ असो नाही तर शनी असो, कुठेही आपण आता जाऊ शकतो. तर हेही अशक्य नाही आणि शास्त्राची प्रगती इतक्या झपाट्यानं होते आहे ती असा आहे ग्राफ आणि ती अशीच होत राहणार आहे. त्यामुळं 2050 साली हे घडलं तर आश्चर्य वाटू देऊ नका. कदाचित मी त्यावेळेला नसेन पण माझी आठवण त्यावेळेला येईल. तर अर्धा तास झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं मी हा विषय थांबवून दुसऱ्या विषयाकडे वळतो. दुसरा विषय आहे या कातरवेळी. तर या कातरवेळी म्हणजे काय, तर दिवसाचं रणरणतं ऊन संपत आलेलं आहे, संध्याकाळचं चांदण्याची सुरू व्हायची आहे, अशा कात्रीत सापडलेला वेळ म्हणजे कातरवेळ. तर जीवनाचेही असंच आहे. जीवनाच्या रणरणात त्या उन्हातून आपण जेव्हा पुढं जातो, थोडंसं 60च्या पुढं जातो, रिटायरमेंट एजला येतो आणि अजून अंत समीप आलेला नाही, तर ही जी वेळ आहे ती परत कातर वेळ आहे आयुष्याची. तर ह्या कातरवेळीबद्दल मी लिहिलेलं आहे ते असं आहे. आपल्या भारतामध्ये पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीचा डंका वाजत होता सगळ्या जगभर, पण आता ती औषधापुरतीच सापडते आहे. म्हणजे तिचा बऱ्यापैकी प्रमाणात लय झालेला आहे. तर अशा दृष्टीनं काय करायला पाहिजे, तर एकतर लहानांनी मोठ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांच्यातले गुणदोष लक्षात घेऊन, त्यांनी आपला लहानपणी प्रतिपाळ केलेला आहे, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करायला मदत केलेली आहे, हे लक्षात घेऊन एकत्र राहिलं पाहिजे. दोघांनीही प्रत्येक व्यक्तीत काही गुणदोष असतात हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि एकत्र राहणं हे केव्हाही चांगलं. पण हे शक्यच झालं नसेल तर मग पर्याय काय, आणि पर्टिक्युलरली खेड्यापाड्यातून दलित आणि शोषित समाजात जिथं त्यांची रोजची 2 वेळची खाण्याची पंचायत असते, तेव्हा त्यांना आणखी म्हाताऱ्या माणसांचे भार, त्यांचे आजारपण हे करणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला ते खेडं सोडून शहरातही गेलेले असतात आणि फक्त म्हातारी गावाकडे असतात. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर ही सगळी समाजाची नैतिक जबाबदारी आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं की आयुर्मर्यादा खूप वाढलेली आहे. पूर्वी म्हणायचं 60 वर्ष झाली की 60 शांत करूया, मग आनंद वाटायचा 60 वर्ष जगला बाबा. मग तो म्हातारा, हातात काठी, बाक आलेला, दाताचं बोळकं झालेलं, अशी परिस्थिती असायची आमच्या लहानपणी तरी. 60 म्हणजे असं असायचं. पण आज अरुण भाऊकडं पहा, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्याकडं पहा, 70, 75, 77, 78 वर्ष झाली तरी ताठ मानेनं जगतायत, ॲक्टिव्ह लाईफ जगतायत. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे, साधारणपणे जे आपल्या अर्थार्जनाचे स्रोत असतात, ते जे नोकरी करतात त्यांचे 60ला कंपल्सरी निवृत्ती होते, काही लोकांना त्यातलं पेन्शन मिळतं, तेही तुटपुंज ठरतं कारण महागाईच्या प्रमाणात ते वाढत नाही. आणि ज्यांना नाहीच निवृत्ती वेतन, उदाहरणार्थ खेड्यातले शेतमजूर किंवा खेड्यातले कामगारी वर्ग किंवा जे व्यवसायात आहेत त्यांना निवृत्ती वेतने नाही, तर त्यांनी काय करायचं. बरं, गंमत अशी की उमेदीच्या काळात आपल्या बाळासाठी, आपल्या मुलासाठी, मुलीसाठी, कुटुंबासाठी माणूस झटत असतो. त्यावेळेला डोक्यात हा विचार नसतो की भविष्यात आपल्याला अडचण येणार आहे, त्यासाठी आपण तरतूद केलं पाहिजे, ज्याला रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतात, असं काहीतरी केलं पाहिजे. हल्ली मात्र नवीन पिढी थोडीशी जागरूक झाली आहे, ते या दृष्टीनं थोडीशी पावलं उचलतात, ही चांगली गोष्ट आहे. पण आत्ता जी पिढी वृद्धत्वाकडे झुकलेली आहे त्यांची मात्र काही वेळेला दयनीय अवस्था होते. विशेषतः अर्थार्जनाच्या जर काही मार्ग बंद झाले असतील, आधीचे पैसे असतील ते मुलांना दिलेले असतील किंवा कशातही खर्च झालेले असतील तर पंचायत होते. तर ह्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, तर तुम्ही सुरुवातीपासून जाण ठेवली पाहिजे की आपल्यालाही अडचण भविष्यात येणार आहे, त्यावेळेला अर्थार्जनाचा स्रोत असला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं
सेविंग केलं पाहिजे. निदान तुमच्या उत्पन्नाच्या 10%, 15%, 20% जेवढं शक्य असेल तेवढं कंपल्सरी सेव्हिंग केलं पाहिजे किंवा तेवढं आपल्याला मिळालं नाही असं समजून केलं पाहिजे. पूर्वापार आपल्याकडं जी पद्धती आहे सेव्हिंगची ती म्हणजे सोनं घेणं, जागा घेणं किंवा शेती घेणं आणि फार तर एफ-डीमध्ये पैसे ठेवणं. पण दुर्दैवानं यातला कुठलाही पर्याय चांगला उत्पन्नाचं साधन देणारा नाही. सोन्या नाण्याच्या बाबतीत तर परत घट आली, चोरी आली, जीवाला त्याच्यामुळं धोका आला तरी लोक अजून त्याला चिकटून असतात. आपल्या भारतात मंदिरामध्ये आणि घरामध्ये इतकं सोनं आहे की अमेरिकेच्या सोन्याच्या साठ्याच्या 5 पट ते आहे. पण तरी आपला देश दरिद्री, आपलं चलन कमी किमतीचं, कारण हे सोनं आहे ते चलनात येत नाही. तर त्या दृष्टीनं सोन्याचा हव्यास न ठेवणं जास्त योग्य. मग करायचं काय? तर म्युच्युअल फंड्स आहेत, PMS म्हणून स्कीम्स असतात किंवा योग्य माणसाच्या सल्ल्याने किंवा अभ्यास करून चांगल्या प्रकारची जर शेअर्समध्ये आपण गुंतवणूक केली तर खरोखरीच खूप चांगला फायदा होतो आणि त्यामध्ये तुमचं स्वतःचं चरित्र तर तुम्ही चालूच शकता. पुढच्या पिढीला जरूर पडली तर मदतीचा हात देऊ शकता किंवा चॅरिटीसुद्धा करू शकता. तर त्या दृष्टीनं मगाशी जे सांगितलं की मी अडचणीतून आलो आणि आता समाजालाही भरभरून परत द्यायचा प्रयत्न करतो आहे, हे थोडं खरं आहे आणि त्याचं कारण माझी गुंतवणूक हे आहे. गुंतवणूक किती काय हा प्रश्न नाही, परंतु शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली, योग्य अशा शेअर्समध्ये केली, आपल्याकडे शेअर्स म्हणजे सट्टा जुगार असा एक भ्रम आहे, तर तो मनातून काढून टाकला पाहिजे, तर बऱ्यापैकी सेविंग राहील. शिवाय या वयामध्ये जो आपला जीवनसाथी असतो की जो आयुष्यभर आपल्याला साथ देतो, म्हणजे नवरा बायको एकमेकांना, जरी मुलांनी दूर केलं तरी खांद्यावर डोकं ठेवून अश्रू ढाळायला जागा असते. आपले विचार शेअर करायला, दुःख शेअर करायला जागा असते. दुर्दैवानं यातला एक तारा निखळून पडला. आपण म्हणतो ना की भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. तर असं जर काही घडलं तर काय करायला पाहिजे? यंग एजमध्ये हेच घडलं तर पटकन पुनर्विवाह केला जातो. पण तेच जर ठराविक वयानंतर, उशिराच्या वयानंतर, रिटायरमेंटच्या एजनंतर केलं गेलं तर लोक तिकडं जरा विचित्र नजरेनं पाहतात. तर हा दृष्टिकोन सोडला पाहिजे. त्यांनाही माणसासारखं जगता आलं पाहिजे. त्यांनाही कोणाच्या तरी सहाऱ्याची गरज आहे. सुखदुःख वाटण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. अर्थात त्याच्यासाठी पुनर्विवाहच करायला पाहिजे असं नाही, पण करायलाही हरकत नाही. किंवा दुसरं आता जे लिव्हिंग इन रिलेशनशिप म्हणून आहे, सहनिवास, तर तसंही करायला हरकत नाही. आणि त्या सहनिवासात एक बाई आणि एक बाबा असला पाहिजे असंही काही बंधन नाही. 2 मित्र राहू शकतात, 2 मैत्रिणी राहू शकतात किंवा एक बाबा आणि एक बाई, तिन्ही प्रकारानं जर आपण जीवनाची सुरुवात चालू ठेवली तर ते वृद्धत्व थोडंसं सुसह्य होतं. त्याचप्रमाणे ज्यांना हेही जमत नाही ते प्राणी पाळतात. कोणी कुत्रा पाळेल, कोणी मांजर पाळेल. आपण पुष्कळदा वाचतो की एका श्रीमंत माणसाने कुत्र्याच्या नावानं करोडो रुपये ठेवून दिले आहेत, मांजरीच्या नावानं ठेवून दिले आहेत. तसं करायला पाहिजे असं नाही, पण त्याचबरोबर कुणीतरी लळा लावणारं लागतं. आणि कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही आणि माणसा इतका दुष्ट प्राणी दुसरा कुठलाही नाही. वाघ सिंहसुद्धा भूक लागली तरच शिकार करतात किंवा दुसऱ्याला खातात. मनुष्याचं तसं नाही. अगदी भरल्या पोटीसुद्धा तो दुसऱ्याला लुबाडणार आहे, मारणार आहे, त्याचा जीव गेला तरी पर्वा करत नाही. तर हे थोडंसं बदललं पाहिजे. आणि हल्ली आत्मकेंद्रित सगळं झाल्यामुळं इतकं वाईट झालेलं आहे की कधी कधी वर्तमानपत्र वाचायचं नको वाटतं. एकदा मी बातमी अशी वाचली की 10 रुपये दिले नाही म्हणून 10 वर्षाच्या नातवाने आजीच्या पोटात चाकू खुपसला. मग ही हकीकत आहे किंवा नवरा बायको किंवा आईला मुलांनी बाहेर काढलं घराच्या, हे आपण काही नवीन राहिलेलं नाही. टी व्हीवरही पाहायला मिळतं. तर अशा तऱ्हेनं ज्येष्ठांची छळणूकही होते किंवा त्यांच्यावर अत्याचार होतो. तर हे होऊ नये म्हणून कायदे आहेत, कायद्यांचा आधार आहे. म्हणजे तुम्हाला जर
काही करायचं असेल आणि जर ते मुलं करू देत नसतील किंवा तुम्हाला छळत असतील तर तुम्ही हेल्पलाईन्स असतात त्या हेल्पलाईनवर फोन करू शकता. त्याची तात्काळ दखल घेतली जाते आणि न्यायाधीश किंवा कोर्टसुद्धा पटकन अशा खटल्यांचा निकाल आणि योग्य रीतीनं ज्येष्ठांच्या बाजूने देतात. हे अगदी चांगली गोष्ट आहे. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. एक सगळ्यात मोठी संस्था आहे ती म्हणजे हेल्पेज इंडिया. हेल्पेज इंडिया ही 97 देशामध्ये काम करते. म्हणजे हेल्पेज इंटरनॅशनल 97 देशात काम करते. भारतातही 101 ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहेत. ते आरोग्याची सेवा पुरवतात. विशेषतः अंधत्व ज्यांना आलेलं आहे, मोतीबिंदू काचबिंदूमुळं त्याच्यावर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. त्याचप्रमाणे दुसरे काही आजार असतील तर त्याच्यासाठी मोबाईल दवाखाने ठेवलेले असतात. आणि ज्या लोकांच्यावर आर्थिक अडचण आहे त्यांना आर्थिक मदत डायरेक्ट किंवा काहीतरी छोटासा उद्योग सुरू करून देणं, छोटंसं काम लावणं, अशा तऱ्हेनं अर्थार्जनाचं साधन निर्माण करून देतात. किंवा सरकारसुद्धा यात भाग घेतं आणि वृद्धाश्रमांना देणग्या देतं. तर काही वृद्धाश्रमामध्ये पूर्णपणे मोफत राहण्याची जेवणाची सोय होते. पुण्यामधला असा एक चांगला वृद्धाश्रम मला माहिती आहे, तो जनसेवा फाउंडेशन डॉक्टर विनोद शाह यांचा आहे. आणि तिथे 3 टायर सिस्टीम आहे. अगदी जे गरीब आहेत त्यांना डॉर्मेटरीसारखी सोय आहे, पण राहण्याची जेवणाची पूर्ण सोय फुकट आहे. कपडे लत्तेसुद्धा मिळतात. मध्यमवर्गीय जे आहेत त्यांना ठराविक पैशामध्ये सगळ्या सोयीसुविधा मिळतात. आणि जे खूप श्रीमंत आहेत त्यांना 5 स्टार फॅसिलिटीजसुद्धा आहेत. त्यातून जे पैसे जमतात ते ह्या गरिबांसाठी उपयोगी पडतात. तर अशा दृष्टीनं असे वृद्धाश्रम नसावेत हे चांगलं, दवाखाने नसावेत, डॉक्टर नसावेत हे चांगलं, पण आजारी पडणारच असू तर दवाखाने पण पाहिजेत, डॉक्टरही पाहिजेत. आणि जर अशी परिस्थिती येणार असेल वृद्धांच्यावर तर वृद्धाश्रमसुद्धा पाहिजे. आणि चांगले वृद्धाश्रम पुष्कळ ठिकाणी पाहण्यात येतात. आणखी एक आर्थिक अडचण सोडवण्याचा मार्ग फार चांगला आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या उमेदीत स्वतःचं घर विकत घेतलेलं आहे त्याचा आपल्याला शेल्टर म्हणून तर उपयोग होतोच, पण अर्थार्जनासाठी सुद्धा उपयोग चांगला होतो. तो कसा? तर सर्वसाधारणपणे आपण घर घेताना आधी लोन घेतो आणि मग घर घेतो. तर इथं उलटी परिस्थिती आहे. ह्याला रिव्हर्स मॉर्गेज असं म्हणतात. 2007 साली भारतामध्ये हे सुरू झालेलं आहे. समजा तुमच्या मालकीचं घर असेल तर गव्हर्मेंट अप्रूव्ड व्हॅल्युअरकडून त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याच्या 60% तुम्हाला लोन मिळतं. ते लोन तुम्ही एक रकमी घेऊ शकता किंवा हप्त्याने घेऊ शकता. एक रकमी कुणी घ्यावं तर ज्याला गुंतवणुकीचे चांगले मार्ग माहिती आहेत आणि जास्त पैसे वाढवण्याची शक्यता आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही. पण ते जर नसेल तर दर महिन्याला पेन्शन आल्यासारखं हप्ता जर आला तर नवरा बायकोचं किंवा एकटा असेल तर एकट्याचं उदरनिर्वाह होतो किंवा वृद्धाश्रमात राहण्याची सोय होते. आणि वेळोवेळी त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्या घरात तुम्हाला राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. बँक कुठल्याही कारणानं तुम्हाला त्या घराच्या बाहेर काढू शकत नाही. आणि जर समजा तुम्ही दोघेही राहिला नाही आणि घरावर तारण होतं, घराचे पैसे आहेत, तर बँक ते घर विकू शकतं आणि त्यातून त्यांचे मुदलीचे आणि व्याजाचे पैसे घेऊन राहिलेले पैसे तुमच्या वारसाला किंवा तुम्ही ज्याचं नाव नॉमिनी म्हणून दिले असेल त्याला देतात. आणि नाही तर तुम्ही सांगितलं असेल अमुक संस्थेला चॅरिटी करा तर तसंही करतात. किंवा तुमच्या वारसांना वाटलं की बाबा हे विकायचं नाही, आपल्याला घ्यायचं आहे, तर त्यांनी बँकेचे पैसे सगळे जे आहेत ते द्यावेत आणि ते घर ताब्यात घ्यावं. याला रिव्हर्स मॉर्गेज म्हणतात. ही खरोखरीच फार चांगली सोय आहे, पण खूप थोड्या लोकांना माहिती आहे. तर ह्याचा उपयोग अवश्य करावा. आयुष्य आपलं जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण पेन्शन मिळाल्यासारखे आपल्याला पैसे मिळतील, उदरनिर्वाह होईल किंवा जास्ती चांगलंसुद्धा राहता येईल. तर अशा या कातरवेळी आणखी काय करता येण्यासारखं आहे, तर आजार जे असतात ते कुठले कुठले होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी काय करता येईल. तर आजार होणारे कॉमन असतात उतार वयामध्ये, ते म्हणजे मोतीबिंदू काचबिंदू मगाशीच सांगितले. त्यानंतर पुरुषांच्यामध्ये प्रोस्टेट किंवा
प्रोस्टेटची वृद्धी किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर हे कॉमनली होऊ शकतं. तर स्त्रियांच्यामध्ये स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप असते. तर ह्याच्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला जर आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तर हेल्पेज इंडिया, एजवेल इंडिया अशा संस्थांचा उपयोग होऊ शकतो आणि त्याचा उपचारही ते करू शकतात. तर आता नेमकं कॅन्सर म्हणजे काय, हा एक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात असतो. तर थोडक्यात सांगायचं तर आपल्या शरीरामधल्या पेशी सतत मल्टिप्लाय होत असतात डिव्हिजनने. म्हणजे जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा एक पुबीज आणि एक स्त्रीबीजचा एक गर्भ होतो आणि तिथून डिव्हिजनची सुरुवात होते. एका पेशीच्या 2, 2च्या 4 असं असंख्य वाढ होत राहते. या सुरुवातीच्या सेल्सना स्टेम सेल्स म्हणतात. ह्या स्टेम सेल्सपासून शरीरातला कुठलाही ऑर्गन तयार होऊ शकतो. म्हणजे त्या एका सेलपासून तुमचा ब्रेन होऊ शकेल, केस होऊ शकेल, डोळा होऊ शकेल, ओठ, कान, नाक, मसल, आतडं काहीही होऊ शकतं. त्यांना आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतो. परंतु हे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स आहेत ते ठराविक डिव्हिजननंतर त्याच्यात स्पेशलायझेशन व्हायला लागतं. हे स्पेशलायझेशन होतं ते कसं मग, तर मग ते थोडं जसं डॉक्टरच्या ह्याच्यात स्पेशलायझेशन असतं, हा नाकाचा डॉक्टर किंवा कानाचा डॉक्टर, हा पोटाचा डॉक्टर, तसं काही सेल्स आहेत त्यांच्यामुळे स्किन तयार होईल, काही सेल्स आहेत त्याच्यामुळं डायजेस्टिव्ह सिस्टीम निर्माण होईल, काही सेल्समुळं नर्वस सिस्टीम निर्माण होईल, काही याच्यामुळं हे सर्क्युलेटरी सिस्टीम, लंग्स ह्या गोष्टी तयार होतील. तर हे स्पेशलायझेशन झालं किंवा ह्याला मॅच्युरिटी म्हणतात. वेन दी सेल्स मॅच्युअर यू गेट स्पेशलायझेशन. एक गंमत सांगतो. एखाद्या मॅटर्निटी होममध्ये मोठ्या गेलो आपण आणि एका ठिकाणी 100 बाळं पाहिली, त्यात आपलंही बाळ असलं तर सहजासहजी ओळखायला येत नाही, कारण ते दिसायला सगळे साधारणपणे सारखे असतात. पण मूल जसं जसं मोठं व्हायला लागेल तसं त्याचे फीचर्स वेगळे लक्षात यायला लागतात. हा आईवर गेला आहे, हा बापावर गेला आहे, वगैरे वगैरे. तर हे स्पेशलायझेशन आहे. तसंच ह्या सगळ्या पेशींच्या बाबतीत असतं. ह्या पेशी सुरुवातीला सगळ्या सारख्या दिसतात. म्हणजे ते केस निर्माण करणारी पेशी असू दे, डोळा निर्माण करणारे असू दे, मसल किंवा इंटेस्टिन, ते सगळे सारखे दिसतात सुरुवातीला. पण नंतर त्यांच्यात जसं जसं वाढ होईल, जसं जसं स्पेशलायझेशन होईल तसे ते सेल्स वेगळे दिसायला लागतात आणि त्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो. हे मी आत्ताच बोललो. काही वेळेला काय घडतं की ह्या डिव्हिजनमध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं की इट्स अ व्हेरी प्रिसाईज मशीन अँड प्रिसाईज मेकॅनिझम. तर हे घडताना कुठल्याही फॅक्टरीत जर तुम्ही गेला आणि क्वालिटी कंट्रोल पाहिला तर थोडे काहीतरी डिफेक्टिव्ह पीसेस निघतात. आपल्या शरीरात दर क्षणाला कोट्यावधीच्या संख्येनं सेल्स निर्माण होत असतात. जुने सेल्स कायम तेच नसतात. आपण शरीराची वाढ खुंटली म्हणतो तसं नसतं. आपल्या स्किनचे असो, बोनचे असो, सेल्स रोज नव्याने रिप्लेनिश होत असतात. कुठे जखम झाली तर त्याचं हिलिंग आहे त्याच पद्धतीनं केलं जातं. तर हे जे इतकं डिव्हिजन होत असतं ह्यात कुठंतरी बारीक सारीक चूक काही वेळेला होऊ शकते. आणि ही जी चूक होते तेव्हा तो सेल असतो तो मॅच्युअर होत नाही, इमॅच्युअर राहतो. मग त्याला कळत नाही आपण कसं वागायचं. शरीराचे नियम तो पाळत नाही. सर्वसाधारणपणे स्किनचे सेल्स आहेत ते स्किनला चिकटून राहतील, दुसरीकडे जाणार नाहीत. मसलचे मसलमध्ये राहतील, हार्टच्या हार्टमध्ये राहतील. पण हे इमॅच्युअर सेल्स असतात ते इकडं तिकडं धावायला लागतात आणि हे जेव्हा धावत जाऊन कुठेतरी ब्लॉक करून ठेवतात तेव्हा माणसाचा मृत्यू ओढवतो. आणि त्यांचं खाणंही अफाट असतं. आपल्या शरीराला लागणारी जी एनर्जी आहे त्यातली बरीचशी एनर्जी हे सेल्स खातात. त्यामुळे माणूस खंगत जातो आणि ह्याला आपण कॅन्सर म्हणतो. तर आता ह्या कॅन्सरकरता काय करता येतं? पहिली गोष्ट, कॅन्सर आहे हे आधी लक्षात लवकर यावं. कॅन्सर आहे हे लक्षात लवकर का येत नाही तर त्याच्यामध्ये वेदना होत नाहीत. सुरुवातीच्या काळामध्ये कॅन्सर पूर्णपणे वेदनाविरहित असतो. त्यामुळे तिकडं लक्ष दिलं जात नाही. आणि मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं पेन ए सिम्बोलिया किंवा वेदना सखी, ते इथं पटतं की वेदना नाही म्हणून दुर्लक्ष केलं जातं. कितीतरी बायका ब्रेस्टमध्ये छोटीशी गाठ आहे तर दुर्लक्ष करतात का ते दुखत नाही, काय त्रास नाही, कशाला काय करायला पाहिजे. पण हल्ली थोडीशी जागरूकता निर्माण झालेली आहे. ब्रेस्टमध्ये बारीक सारीक जरी गाठ असली तरी पटकन सर्जनकडे जाऊन दाखवलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं कॅन्सर नाही तर शांत बसावं
किंवा ती कॅन्सर नसलेली गाठसुद्धा काढून टाकता येते, म्हणजे डोक्याची टांगती तलवार निघून जाते. आणि जर कॅन्सर असेल तर त्याचा लवकर उपचार केला तर तो बरा होऊ शकतो. कॅन्सर अनेक प्रकारचे आहेत. ब्लड कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, आतड्याचा आहे, लिव्हरचा आहे, कुठल्याही अवयवापासून कॅन्सर होऊ शकतो. तर त्या दृष्टीनं कुठेही कसलीही गाठ नवी दिसली, ती अजिबात दुखत नसली तरी तिच्याकडं लक्ष देणं फार फार आवश्यक आहे. आणि कॅन्सर झाला तर त्याच्यावर उपचार काय? एक तर लवकर त्याचं निदान झालं पाहिजे, तो कुठं आणखी पसरलेला का हे पाहिलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळी इमेजिंग टेक्निक्स आहेत. त्यात पेट स्कॅन म्हणून एक प्रसिद्ध स्कॅन आहे की शरीरात कुठेही तो पसरलेला असेल तर त्याच्यामुळे पत्ता लागतो. आणि एकदा कॅन्सर आहे हे निश्चित झालं की मग त्याचा उपचार करणं आलं. तर आता कॅन्सर कुठला आहे त्याप्रमाणे त्याचा उपचार सर्जरी असू शकते, रेडिएशन असू शकतं किंवा किमोथेरपी असू शकते. यामध्ये किमोथेरपीचा जास्ती उपयोग का? तर रक्तामधून दिल्या गेल्यामुळं किंवा तोंडाने घेतलेल्या गोळ्या रक्तात ते औषध गेल्यामुळं सर्वदूर शरीरभर पसरू शकतो. त्यामुळे जिथं जिथं कॅन्सर पोचलेला आहे तिथं तिथं औषध पोचू शकतं. रेडिएशनचं तसं नाही, ते लोकलाइजच असतं. समजा ब्रेस्ट कॅन्सर आहे तर बगल आणि ब्रेस्ट ह्या भागामध्ये रेडिएशन दिलं जातं. तिथला लोकल जो आहे तो डिसीज नाहीसा होतो. जर तो पसरलेला असेल दुसरीकडं तर डोळ्याला न दिसणारा इतका सूक्ष्मही असू शकतो, त्यामुळे तिकडं दुर्लक्ष होईल. तर तिथं किमोथेरपीचा खूप उपयोग होतो. तर सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन हे कॅन्सरवरचे चांगले उपाय आहेत. आणि आता जर लवकरच्या स्टेजमध्ये कॅन्सर लक्षात आले तर त्याच्यावर आपण पूर्ण प्रभुत्व मिळवू शकतो. आता मी सांगितलं की बाबा हे काही कॅन्सर जे सेल्स असतात डिव्हिजनच्या वेळेला असे वेड्यासारखे वागतात. तर ते असं का करतात? तर तिथं थोडासा वयोवर्धनाचा विचार करायला लागतो. आपल्या शरीरामध्ये वयोवर्धन होत असतं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. तर हे वयोवर्धन होताना काय घडतं? तर जे जीन्स असतात त्याच्यावर टेलोमर्स म्हणून जोड्या असतात. तर एखाद्या सेल टेलोमरेज नावाचा एन्झाईम तयार करू शकला तर तो त्या टेलोमरला दाद देत नाही. त्यामुळं तो इमॅच्युअर राहतो आणि इकडे तिकडे सैरवैर धावायला लागतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. तर हे टाळण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती जी असते त्याचा खूप उपयोग होतो. प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते. एकाला ह्युमोरल म्हणतात की जी केमिकल असतात लिक्विड फॉर्ममध्ये, आणि दुसरे मायक्रोफायजेस नावाच्या पांढऱ्या पेशी असतात. तर हे प्रतिकारशक्ती जर आपण वाढवली तर ह्या कॅन्सरच्या सेल्सवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. आणि त्या दृष्टीनं तसा प्रयत्न केला पाहिजे. तर मग प्रतिकारशक्ती वाढवायची म्हणजे काय? तर मी आधी सांगितलं तसं उत्तम आहार, चौरस आहार, उत्तम व्यायाम. मग त्या व्यायामामध्ये वयोपरत्व व्यायाम निवडला पाहिजे. तरुण वयामध्ये धावणं, मैदानी खेळ हे असू शकतात. मध्यम वयामध्ये थोडेसे वेगळे ट्रेडमिल चालणं असेल, थोडं जिम करणं असेल, स्विमिंग असेल. आणि एक ठराविक वयानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने चालण्याचा व्यायाम, पळण्याचा थोड्या प्रमाणात पायऱ्या चढण्याचा व्यायाम करू शकतो. योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा. ध्यानधारणेचा आणि योगाचा इथं फायदा जो होतो तो मनशांतीसाठी होतो. ज्या लोकांची देवावर भक्ती आहे त्यांनी अवश्य देवाच्या भजनी लागावं, त्यांनाही मनशांती मिळते. मनशांती जर मिळाली तर स्ट्रेस हॉर्मोन्स जे शरीरात असतात, मेंदूत असतात, त्याची पातळी खाली येते. स्ट्रेस हॉर्मोनची पातळी वाढली तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. आणि स्ट्रेस हॉर्मोनची पातळी जर नियंत्रणात ठेवली तर इम्युनिटी वाढते. आणि इम्युनिटी जर चांगली असेल तर आपले मायक्रोफायजेस ते ह्या जे थोडेसे कॅन्सर सेल्स आहेत त्यांच्यावर मात करू शकतात. तर म्हणून आपण इम्युनिटी मिळवली पाहिजे. आणखी एक मार्ग आहे तो हल्ली आपण पाहण्यात येतो, तो हास्ययोग. म्हणजे जसं आपण बाकीचे व्यायाम करतो तसं हास्ययोग हे थोडंसं आर्टिफिशियल हसणं असतं, पण तरीही मेंदूमध्ये सिरोटोनिन आणि एंडॉर्फिन्स नावाचे द्राव त्यामुळे निर्माण होतात. आणि त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोनची पातळी खाली येते. त्यामुळे बाकीच्या व्यायामाबरोबर हास्ययोगही करावा, त्याचाही आपल्याला निश्चित चांगला उपयोग होतो. तर अशा दृष्टीनं आपण कॅन्सरवरही
मात करू शकतो. मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे, पण कोणाला काही विचारायचं असेल किंवा आणखी वाढवायचं असेल तर दोन्ही शक्य आहे. इथे एक गोरजला मुनी आश्रम आहे ना, तिथे म्हणजे कॅन्सरचं हॉस्पिटलमध्ये त्याच्या बाहेर वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत. त्या फ्रेम्समध्ये विकृतींचं वर्णन केलेलं आहे. कशाचं? विकृती मानसिक विकृती जी हां असते, हां त्या विकृतींचं वर्णन केलं आहे की ही विकृती असली तर या प्रकारचा कॅन्सर होतो, ही विकृती असली तर या प्रकारचा वगैरे वगैरे सगळं दिलं आहे. तर म्हणजे सायंटिफिकली जर आपण बघितलं आता तर खरोखर म्हणजे विकृतींचा आणि या कॅन्सरच्या पेशींचा नाही, असा अर्थात हे काही संबंध नाही. पण मी एक विसरलेली गोष्ट सांगतो. मेंदूचे जे आजार होतात वाढत्या वयाबरोबर, उदाहरणार्थ पार्किन्सोनिझम आहे, विसराळूपणा आहे, ज्याला डिमेन्शिया म्हणतात, अल्झायमर्स डिसीज आहे, हे जे आजार आहेत ते डिजनरेटिव्ह चेंजेस मेंदूमध्ये झाल्यामुळं, मेंदूच्या पेशी कमी झाल्यामुळं किंवा डिस्ट्रॉय झाल्यामुळं होणारे आजार आहेत. हे पूर्णपणे टाळता येतील असं नाही किंवा झाले तर बरे होतील असं नाही, पण ते लांबवता येणं जरूर शक्य आहे. आणि त्याला परत उपाय व्यायाम, हास्ययोग, प्राणायाम आणि ध्यानधारणा, आणि जे लोक धार्मिक असतील त्यांनी देवदेव करणं. आणि मी म्हणतो नेहमी की शक्यतो लांबच्या देवाला जा, म्हणजे त्या निमित्तानं व्यायाम आणखी जरा जास्त होईल. तर मेंदूला ऑक्सिजन भरपूर मिळाला पाहिजे. त्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर हे मेंदूचे आजार सहजासहजी लांबवता येतात, निदान कमी प्रमाणात होतं. ॲडल्ट स्टेम सेल हो द्या ना, मी मोठ्याने बोलतो. ॲडल्ट स्टेम सेल आणि गर्भनाळेचे स्टेम सेल याच्या आपल्या शरीरातले जे ॲडल्ट स्टेम सेल असतात त्याच्यात आणि गर्भनाळेचे स्टेम सेल्स याच्यात पोटेन्शियल काय फरक असतो? मगाशी मी स्टेम सेल्सबद्दल थोडा उल्लेख केला. तर स्टेम सेल्स जे असतात, विशेषतः नाळेतले हे म्हणाले ते, किंवा गर्भातले, सगळ्यात चांगले गर्भातले, तर त्याच्या कॉलनीज केल्या जातात. मग एखादा समजा गर्भाचा मृत्यू झाला तर त्याचे स्टेम सेल्स काढून ते लॅबोरेटरी मध्ये वाढवता येतात, कल्चर करता येतात. तर जे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स त्यांना म्हणतात, हे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स असतात. त्यांच्यामध्ये पोटेन्शियालिटी ही असते की दे कॅन प्रोड्यूस एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे सांधा झिजलेला आहे तर सांध्यात सोडले तर सांध्याची झीज बरोबर होऊ शकते. त्याचप्रमाणे हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हार्टमध्ये सोडा. जिथं आवश्यक आहे तिथं हे स्टेम सेल्स वापरता येतात. त्याचप्रमाणे ज्याला ब्लड कॅन्सर्स म्हणतात, ल्युकेमियाज किंवा लिम्फोमास, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बोन मॅरो चेंज करायला लागते. तर ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्याला म्हणतात. तर हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करताना आधीचे सगळी बोन मॅरो बाहेर काढायला टाकायला लागते आणि नवीन इंजेक्ट करायला लागते. तर ते नवीन इंजेक्ट जे केले जाते ते स्टेम सेल्स असतात. तर ते त्याच व्यक्तीचे ॲडल्ट स्टेम सेल्स वापरता येतात किंवा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स वापरता येतात, दोघं वापरता येतात. तर ॲडल्ट स्टेम सेल्सला त्या मानानं लिमिटेशन्स आहेत, पण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सला काही लिमिटेशन्स नाहीत. ते खूप ठिकाणी उपयोगी पडतात. इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या लोकांना स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे पॅरालिसिस झालेलं आहे तर त्याच्यामध्ये स्टेम सेल्स इंजेक्ट करून ते नॉर्मल होतात असा एक समज आहे. असे जाहिरात करतात लोक आणि लाखोने पैसे घेतात डॉक्टर. तर हे पूर्ण खोटं आहे. याला काहीही सबस्टॅन्शिएट केलेलं नाही. एकाने एकदा असा रिपोर्ट केला होता, पण नंतर तो कुणीही सबस्टॅन्शिएट करू शकलेला नाही. इथं दुर्दैवानं आमच्या मेडिकल प्रोफेशनमधली माल प्रॅक्टिस आडवी येते. एखादा माणूस हे करतो म्हणाला तर त्याच्याकडे नुसतं पेशंट पाठवायचा, 2-3 लाख रुपये तुम्हाला मिळतात घर बसल्या. तर जे खोटं आहे ते खोटं आहे. किंवा काही वेळेला मग ते आयुर्वेदानं हे बरं झालं, होमिओपॅथीनं हे बरं झालं, झाडपाल्यानं झालं, या बाबाच्या आशीर्वादानं झालं,
असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आता अगदी साधं उदाहरण सांगायचं असेल तर रामदेव बाबांच्या सगळ्या त्या शिबिरामध्ये नेहमी जाहिरात केली जाते. 550 ब्लड शुगर होती तर 8 दिवसात नॉर्मल आली, 25 किलो वजन कमी झालं. हे लोक जे बोलतात माझं कमी झालं आहे, त्या लोकांना हे बोलण्यासाठी पैसे देणाऱ्या माणसाने मला हे सांगितलंय की आम्ही त्यांना पैसे देतो. तर थोडक्यात अफवावर विश्वास ठेवू नका, अनसायंटिफिक कुठलाही ह्याच्यावर ठेवू नका. आपल्या फॅमिली डॉक्टरवर विश्वास असावा, त्याचप्रमाणे तो डॉक्टर विश्वासाला पात्र असला पाहिजे आणि मग तो सांगेल ते ऐकावं. पण नाही तर कमिशनसाठी हल्ली ह्या जगात काहीही चाललेलं आहे. एक छोटासा आहे की एम्ब्रियॉनिक स्टेम सेल म्हणजे दुसऱ्याचे सेल समजा मला दिले गेले, बरोबर. तर त्याची त्यांच्याकडे डिक्शनरी निराळी आहे इन्फॉर्मेशनची, माझ्याकडे आहे ते निराळ आहे, तर ते अल्टिमेटली आपली इम्युन सिस्टीम रिजेक्ट नाही करत त्याला. सांगतो, आपली इम्युन सिस्टीम असते ती ॲडल्ट सेल्सना फार पटकन बाहेर टाकते. मग समजा तुमची लिव्हर माझ्या ह्याच्यात बसवली तर ती रिजेक्ट करायचा प्रयत्न लवकर होतो, पण स्टेम सेल्सवर तेवढा सहजासहजी अटॅक होत नाही, आणि विशेषतः एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सवर. सगळ्यांना, मला नाही, मला काही प्रॉब्लेम. स्टेम सेल थेरपी हे एफिशियंटली होण्यासाठी अम्बिलिकल कॉर्ड जी असते ती प्रिझर्व केलीच पाहिजे, कंपल्सरी नाही, गरज नाही. पूर्वी हे केलं जायचं, त्यासाठी लाखो रुपये लोक घेत होते आणि लोक देत होते, पण त्याची गरज नाही. त्याचं कारण असं की स्टेम सेल्स मी तुम्हाला सांगितलं तसं की लॅबमध्ये आता त्याचे जनरेशन्स तयार झालेले आहेत. म्हणजे जेव्हा फोटसचा मृत्यू झालेला आहे त्याचे सेल्स घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्टेम सेल्सचे कॉलनीज तयार झालेले आहेत. जसं बॅक्टेरियाचं कल्चर केलं जातं, व्हायरसचं कल्चर केलं जातं, तसं स्टेम सेल्सचं कल्चर केलं जातं, ते वाढवले जातात आणि ते वापरता येतात. आणखी एक छोटीशी गोष्ट सांगतो व्हायरसबद्दल. एक लोकांच्या मनात फार मोठी भीती असते, विशेषतः त्याला मराठीत विषाणू म्हणतात. तर विषाणूचं नको बाबा, ते डेंग्यू झाला, तो चिकनगुनिया झाला, गोवर झाला, एन्केफेलायटिस झाला, तो मेला. हे खरं आहे की काही व्हायरसेस आहेत त्याच्यामुळं लोक आजारी पडतात, काही त्यातले मृत्यू पावतात, हे खरं आहे. पण सगळ्यात गंमत अशी आहे की व्हायरसेस फार उपकारक आहेत माणसाला. ते उपकारक आहेत म्हणजे काय नेमकं, तर माकडाचा जो माणूस झाला तो व्हायरसेसमुळे झाला. व्हायरसेस जे असतात ते आपल्या न्यूक्लियसमध्ये पेशीच्या केंद्रकामध्ये राहतात आणि ते गिव्ह इव्होल्युशनरी स्टिम्युलस. इव्होल्युशन जे माणसाचं झालं, माणूस आज ज्या बुद्धिमत्तेला आलेला आहे त्याला व्हायरसेस जबाबदार आहेत, व्हायरसेस कारणीभूत आहेत. आणि गंमत अशी की तुम्हाला कल्पना नसेल, व्हायरसेसला वजन असतं का काही, डोळ्याने दिसतही नाहीत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल तरच व्हायरस दिसू शकतो, इतके ते सूक्ष्म असतात, बॅक्टेरियापेक्षाही खूप सूक्ष्म. तर त्यांचं वजन किती असेल? तुमच्या शरीरात व्हायरसेस आहेत ते गोळा केले तर किती वजन होईल? काही अंदाज कोणी सांगू शकेल? प्रत्येक माणसाच्या शरीरात 3 ते 4 किलो व्हायरसेस असतात, 3 ते 4 किलो. आणि ते केंद्रकामध्ये राहतात आणि केंद्रकामध्ये त्यामुळे बदल होत जातात, म्युटेशन्स होतात आणि प्रगती होते. माणसाची जी प्रगती झाली त्याला ते फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. मला 2 प्रश्न विचारायचे की जो लायपोमा म्हणतात, लायपोमाची गाठ होती वगैरे, तर त्याच्यामध्ये चान्सेस किती असतात की ते कन्वर्ट होतील ॲज ए मॅलिग्नंट सेल्समध्ये? असे चान्सेस काही असतात? हा एक प्रश्न आहे. दुसरा असा की अल्झायमरमध्ये ब्रेन श्रिंक होतो, त्यामध्ये कर्क्युमिन जे हळदीमध्ये असतं, तर त्याचा उपयोग होऊ शकतो का? पहिला प्रश्न जो होता तो अल्झायमरचा नाही, लायपोमा. लायपोमा हा बिनाईन ट्यूमर आहे. आपल्या शरीरामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर पेशींची वाढ होत असते, ती डिव्हिजनने होत असते. ते शरीराचे नियम पाळतात. काही वेळेला
हे नियम न पाळणाऱ्या पेशी जेव्हा निर्माण होतात त्यांचा समूह निर्माण होतो, पण तरीही ते एकमेकाला धरून राहतात, दूर जात नाहीत, असे इकडे तिकडे भरकटत नाहीत. त्याला बिनाईन ट्यूमर म्हणतात. तसा लायपोमा हा बिनाईन ट्यूमर आहे. पूर्वी एक असा समज होता की खूप वर्षांनी त्याच्यामध्ये लायपोसार्कोमा होऊ शकेल. ते खरं नाही. लायपोमाच राहतो, त्याचा सार्कोमा होत नाही. आणि दुसरं अल्झायमरमध्ये हळद त्याच्यामध्ये ते कर्क्युमिन आपल्याकडे थोडी फॅशन अशी आहे की आयुर्वेदात जे सांगितलं आहे ते सगळं खरं आहे असं समजण्याची फॅशन आहे. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करायला लागतं. असं ह्या जमान्यामध्ये हळद पेरलं तर अमकं होतं, अमुक पेरूचं झाड आहे किंवा जांभळं खाल्ली तर डायबिटीस बरा होतो, हे बरोबर नाही. प्रत्यक्षात कारल्याचा रस, लिंबाच्या झाडाचा कडुलिंबाचा रस याच्यावर संशोधन BJ मेडिकलच्या लॅबमध्ये केलं आणि डायबिटीसला त्याचा काहीही उपयोग होत नाही हे सिद्ध झालं. पण हे किती लोकांना माहीत असतं. पण ते आमच्या आयुर्वेदात सांगितलं आहे, म्हणजे ते असलं पाहिजे. दुर्दैवानं असं आहे की आयुर्वेद किंवा होमिओपॅथीमध्ये, मला नावं नाही ठेवायचं, पण तरी मी तिन्ही कॉलेजमध्ये शिकवत होतो, तर आयुर्वेद किंवा होमिओपॅथीमध्ये संशोधन होत नाही. संशोधन होत नाही म्हणजे काय, 1000 वर्षापूर्वी जे ग्रंथ लिहून ठेवलेत संस्कृतमध्ये तेच वाचले जातात, त्याचप्रमाणे उपचार केले जातात. नाही तर मग त्या नावाखाली वेगळे ॲलोपॅथीचे उपचार केले जातात. तसंच होमिओपॅथीचं आहे. तर एका होमिओपॅथिक कॉलेजमध्ये मी रिसर्च सेंटर चालू केलेलं आहे 8 वर्षापूर्वी. मी चेअरमन होतो त्या संस्थेचा. आजपर्यंत 8 वर्षात एकही औषध गुणकारी सापडलेलं नाही. पण तरी शेकड्याने लोक, माझ्या घरातले सुद्धा काही लोक होमिओपॅथीचं औषध घेतात. आयुर्वेदाचंही तेच आहे. आणि मला संशोधनाचं इथं महत्त्व का सांगायचं आहे, तर माणूस 1000 वर्षापूर्वी पायी चालत होता, फार तर घोड्यावर बसत होता. यापेक्षा त्याची प्रगती नव्हती. पण शास्त्राच्या प्रगतीमुळं, संशोधनामुळं आज तो कार चालवतो, स्कूटर चालवतो, अवकाशात जातो, ट्रेनने जातो, विमानात जातो, सगळ्या प्रकारच्या प्रगती करतो. किंवा आपण पूर्वी पाहायचो की आशीर्वाद द्यायची पद्धत होती. मग तो अष्टपुत्र सौभाग्यवती असो, चिरंजीव भव असो, किंवा शतायू भव असो, दीर्घायू भव असो, असं आशीर्वाद घेऊन पूर्वीचे लोक जास्त जगले का, तर नाही. ते अल्पायुष्यच होते. कारण त्यावेळेला आरोग्याच्या सुविधा चांगल्या नव्हत्या. आणि आता शास्त्रीय संशोधनामुळं आरोग्याच्या सुविधामध्ये वाढ झाली, तर माणसं दीर्घायू होत आहेत. मग त्याला आशीर्वादाची गरज नाही, किंवा कोणी शापाच्या याने काही कोणी अफेक्ट होत नाही आणि आशीर्वादानंही होत नाही. पण हे आपल्या भोळ्या समजुती आहेत. तर एक आयुर्वेद कॉलेजमधल्या रिसर्च ऑफिसर होत्या माझ्याबरोबरच्या. त्यांना विचारलं तुम्ही कशावर रिसर्च करता, मी नाव नाही सांगत. तर त्यांनी सांगितलं की शतावरी कल्पवर रिसर्च करते. म्हणलं ठीक आहे, काय करता, तर ज्यांना ॲसिडिटी जास्त आहे त्यांना आम्ही शतावरी कल्प आणि दूध देतो. म्हटलं मॅडम, दूध हे सगळं जगातलं सगळ्यात चांगलं अँटॅसिड आहे, तर तुम्ही ते शतावरी कल्पबरोबर दूध का देता, तर ते ग्रंथात तसं लिहिलेलं आहे. मी म्हटलं मग तुम्ही असं करा ना, एक 500 लोकांना नुसतं दूध द्या, 500 लोकांना नुसतं शतावरी कल्प द्या, आणि 500 लोकांना दोन्ही द्या, आणि कम्पेअर करून बघा. तर नाही तसं नाही, हे आमच्या शास्त्रात असं सांगितलं आहे आणि असंच करणार, याला पर्याय नाही. या उलट ॲलोपॅथीमध्ये डबल ब्लाइंड रँडमाइज ट्रायल्स म्हणून असतात. म्हणजे जर समजा मी म्हणालो की बाबा हे औषध आहे ते डायबिटीससाठी उपयोगी आहे, तर माझ्यावर कोणी असा विश्वास ठेवणार नाही. पहिल्यांदा ॲनिमल एक्सपेरिमेंट्स होतील, त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे माणसावर, आणि मोठ्या सॅम्पल्सवर. मग एक 10,000 लोकांना हे औषध दिलं जाईल, 10,000 लोकांना नुसतं खडूची पावडर दिली जाईल. पण देणाऱ्याला माहीत नसतं की मी ह्या पेशंटला काय दिलं आहे, घेणाऱ्याला माहीत नसतं की त्यानं काय घेतलं आहे. आणि 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी त्यांची शुगर पाहून उलट्या बाजूने जाऊन किती लोकांना खडू दिलेला होता त्यातला बरं वाटलं, किती लोकांना औषध दिलं होतं त्यातलं बरं वाटलं, ह्याचं स्टॅटिस्टिक्स काढलं जातं. काही वेळेला कावळा बसायला फांदी पडायला म्हणून म्हणतो आपण, तसंही काही गोष्टी कमी होतात. मी आता हे शुगरबद्दलच बोलत नाही, पण कुठल्याही आजाराबाबत काही गोष्टी आपोआपच बऱ्या होतात. मी म्हणलं ना 85% आजार आपोआप बरे होतात. तर ह्यासाठी स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट फरक 2 गटात आला पाहिजे.
समजा 10,000पैकी खडू घेणाऱ्यामध्ये 3,000 बरं वाटलं, तर बघा 3,000 बरं वाटलं ना. पण तेच जर 7,000 दुसऱ्या गटामध्ये बरं वाटलेलं असेल तर ते स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट आहे, हे नाही. तर अशा पद्धतीनं ड्रग प्रूव्हिंग केलं जातं, त्याचे डोस ठरवले जातात, त्याचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स ठरवले जातात. आणि आणखी एक नेहमी बोललं जातं की ॲलोपॅथीच्या औषधांना साईड रिॲक्शन्स असतात, वाईट रिॲक्शन्स असतात, आयुर्वेदाला होमिओपॅथीला तर नाहीत. आता कुठलंही औषध जर शरीरात काम करणार असेल तर इट्स अ केमिकल रिॲक्शन. तुम्ही त्या झाडापाल्यातलं जरी दिलं तरी त्यातलं केमिकल उपयोगी पडणार आहे, फॅक्टरीमधलं केमिकल असेल तरी ते उपयोगी पडणार आहे. तर तुमच्या बॉडी केमिस्ट्रीशी त्याची रिॲक्शन होऊन काही फायदे होतील, काही तोटे होतील. नाही तर त्याची रिॲक्शनच होणार नसेल तुमच्या बॉडीतल्या केमिकलशी तर कसलाच परिणाम म्हणजे पॉझिटिव्ह पण होणार नाही आहे, निगेटिव्ह पण होणार नाही आहे. म्हणजे ज्याला इफेक्ट आहेत त्यालाच साईड इफेक्ट आहेत, ज्याला इफेक्ट नाहीत त्याला साईड इफेक्टही नाहीत. आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक हे प्लॅसिबो इफेक्ट होते काय? करेक्ट. हे लॅन्सेट म्हणून ब्रिटिश जर्नल आहे, त्याच्यामध्ये एक अभ्यास चा निष्कर्ष आला होता. तर प्लॅसिबो म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. मी सांगितलं तसं की आमच्या डॉक्टरने आम्हाला पाणी दिलं तरी बरं वाटतं, ही जी असते भावना. आता उदाहरणार्थ समजा त्यांना बरं नाही आहे, पोटात दुखत आहे, तर ते विचार करतात की बाबा माझ्या पोटात दुखतं आहे, माझे डॉक्टर जवेरी फॅमिली डॉक्टर आहेत, मी त्यांच्याकडे जातो, ते मला तपासतील, मला औषध देतील आणि मला बरं वाटेल. डॉक्टर झवेरींच्या दवाखान्यात पोचायपूर्वी त्यांचं बरं झालेलं असतं, कारण त्यांनी ठरवलेलं असतं मनाने, मेंदूने, की आपण हे करायचं आहे आणि आपल्याला बरं वाटणार आहे. आणि दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. आणि ह्याला सेल्फ हिप्नॉसिस म्हणतात. म्हणून आपण म्हणतो की आमच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला पाणी दिलं तरी बरं वाटतं. आणि त्याचं कारण हे आहे. आणि ह्या उलट डॉक्टरच्या घरातल्या पेशंटना बरं वाटत नाही, कारण ते म्हणतात काय तुम्ही ते सल्फात दिलं आहे त्याने काय होणार. मग त्यांच्या डोक्यात असं येत नाही की आपल्याला बरं नाही तर आपण यांच्याकडे जाऊ, आपल्याला हे औषध देतील, तपासतील आणि आपल्याला बरं वाटेल, हे डोक्यातच येत नाही. त्यामुळे ते बरे होत नाही. आपण म्हणाल स्ट्रेस लेवल कमी सूर्य तर तोंडावर. हां, आपण म्हणालात की स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी वेगळे उपाय आहेत, ध्यानधारणा, हास्य वगैरे. अनेक लोकांना संगीताची आवड असते, संगीत उत्तम. ऐकण्याची आवड असते, शास्त्रीय म्हणा किंवा दुसरं कुठेतरी, आणि त्यांनी जो एक शांती मिळते किंवा आनंद मिळतो त्याचा स्ट्रेस लेवल कमी करण्यात कितपत उपयोग सांगतो. पारलौकिक अनुभूती म्हणजे काय थोडंसं सांगतो. की काही लोकांना देव भेटला असं वाटतं, स्वर्गात गेल्याचं वाटतं, याला पारलौकिक अनुभूती म्हणतात. विशेषतः काही पेशंट सिव्हिअर हार्ट अटॅक आला किंवा मेंदूला खूप जबर मार लागला किंवा काहीतरी असं मेंदूत रक्तस्राव झाला तर त्यांना असं लक्षात येतं की आपण हळूहळू बेशुद्ध होतो आहे. आणि नंतर ते सांगतात की माझा आत्मा शरीरातून निघाला, छताकडे गेला, छताकडून मी पाहत होतो डॉक्टर माझ्यावर काय उपचार करतात, ते हसत होतो. आणि नंतर वायुवेगानं वर निघाला, एकतर शिडी लागते किंवा डार्क बोगदा लागतो, त्यातून बाहेर पडल्यानंतर ब्राईट उजेड असतो, मग स्वर्ग, देव आणि आपल्या आधीचे जे आत्मा होते तेही भेटतात. ह्याला नियर डेथ एक्सपिरियन्स असं म्हणतात, नियर NDE किंवा नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा पारलौकिक अनुभूती. तर ही पारलौकिक अनुभूती घेण्यासाठी दुसरेही मार्ग आहेत. उदाहरणार्थ केटॅमिन नावाचं एक ॲनेस्थेटिक इंजेक्शन आहे, ते घेतलं तरी हे वाटतं. LSDचं जे ड्रग आहे ते घेतलेल्या लोकांना ही सगळी अनुभूती येते. असे अनेक आहेत. तसंच संगीत, नृत्य याच्यामध्ये तल्लीन होऊन खूप वेळ राहिले लोक, तर त्यांनाही ही अनुभूती येते आणि ह्याला पारलौकिक अनुभूती म्हणतात. पण जे असे नियर डेथ म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ब्रेन हॅमरेज झाले, असे डॉक्टर्स पुस्तकं लिहितात की मी गेलो, मला स्वर्ग दिसला, देव भेटला. मात्र गंमत अशी की ख्रिश्चन असेल तर त्याला फक्त येशू भेटतो, हिंदू असेल तर त्याला हिंदूचाच देव दिसतो, मुसलमान असेल तर त्याला त्याचं पैगंबर किंवा कोण जे असेल ते दिसतं. मग मला हे कळत नाही की जर देव एकच आहे तर लोकांना वेगळे वेगळे का दिसतात. किंवा किंवा आत्मे भेटतात
म्हणजे समजा मला जर तिकडे गेलो तर माझ्या वडिलांचे आईचे भेट होते किंवा आजोबांची भेट होते आणि शेजारी मात्र भेटत नाही. नंतर दुसरी गंमत अशी की जर लहान मुलं असतील आणि त्यांना जर हे झालं तर त्यांना कुठलाच देव दिसत नाही, कारण त्यांना तो देव माहीत नसतो. म्हणजे जे पेरलेलं असतं डोक्यात ते उगवतं. ॲज यू सो मस्ट यू रीप. जे डोक्यात तुमच्या भिनवलं गेलेलं आहे, मग तो धर्म असो, देव असो, आत्मे असो, जे काय असेल ते. आता याच्यावरून आत्मा, पुनर्जन्म याच्याबद्दलच्या आपल्या ज्या संकल्पना आहेत त्याच्याबद्दल थोडं डायग्रेशन करतो. माणसाचं शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, हे आपण पूर्वापार ऐकत आलेलो आहोत, आपल्याला ते पटलेलं पण आहे. पण फिजिक्सचा जर विचार केला तर मॅटर आणि एनर्जी बोथ आर इनडिस्ट्रक्टिबल. दे आर कॉन्स्टंट इन द युनिवर्स, दे आर इनडिस्ट्रक्टिबल, दे ओनली चेंज द फॉर्म. हे समजा इलेक्ट्रिसिटी असेल तर त्याच्यातून उष्णता होईल, प्रकाश होईल किंवा आणखी काही न्यूक्लिअर एनर्जी होईल, पण एनर्जी विल बी कन्व्हर्टेड इन टू अनदर एनर्जी. तसंच मॅटर विल बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. उदाहरण कसं, तर एखादा समजा माणूस मेला तर त्याच्या शरीरातली ऊर्जा निघून गेली, तर आता ती ऊर्जा निघून गेली तर ती कुठेतरी जाणार, कुठल्या तरी फॉर्ममध्ये जाणार. पण मॅटर जे आहे ते तुम्ही समजा जमिनीत गाडलं तर त्याची माती होणार आहे, माती असाशी माती तर मिळसी म्हणतो तसं. त्याला जाळलं तर त्याचा धूळ होऊन जाणार आहे. म्हणजे ती फॉर्म इज चेंज बोथ, म्हणजे बॉडी अँड लाईफ, प्राण, हे दोन्हीही इनडिस्ट्रक्टिबल आहेत. आणि आपल्या DNA मधून आपण अमर असतो. आपल्याला अमर व्हायची एक फार इच्छा असते, मरायची कोणालाच इच्छा नसते, मरण्याची भीती खूप असते. तर त्यामधून ह्या सगळ्या संकल्पना आलेल्या, देवाची संकल्पना सुद्धा यातूनच आलेली आहे. आणि ती 5,000 वर्षाची आहे. माणूस 1.5 लाख वर्ष आहे जमिनीवर, पण सगळे देव आहेत ते 5,000 वर्ष जुने आहेत, त्याच्या आधीचे नाही आहेत. म्हणजे माझं पुढचं पुस्तक आहे ते हेच आहे, देव दानवा नरे निर्मिले. माणसाने कसे देव निर्माण केले. एखादा दगड असतो, एखाद दिवशी एखादा कोणीतरी त्याच्यात मूर्ती करतो, मग कोणीतरी त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करतो आणि मग त्याच्याच पाया पडून त्याला नवस करतो, मला अमकं दे म्हणजे मी तुला तमकं देतो, किंवा तू मला, मी तुला हे देतो मग मला त्याच्या बदल्यात नोकरी लावून दे. तर ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या संकल्पना आहेत. तर मात्र एक गोष्ट खरी आहे की माणूस अमर आहे. अमर आहे म्हणजे काय, मग मृत्यूनंतर अमर कसा, तर आपले DNA जे असतं तर दॅट इज प्रॉपेगेटेड ऑल द टाईम. आपल्या जन्मल्या क्षणापासून प्रत्येक सेलमध्ये आपला DNA आहे. त्यानंतर आपल्या मुलांच्यामध्ये, मुलींच्यामध्ये, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगी नाही हे खोटं आहे. दोन्हीमध्ये DNA तोच जातो आणि दोन्ही वंशाचे वंशाचा दिवा म्हणायचं असेल तर दोन्ही आहेत, नाही तर दोन्ही नाहीत. तर DNAच्या रूपातून आपण कीर्ती रूपे उरतो, किंवा मरावे परी कीर्ती रूपे उरावे म्हणायच्या ऐवजी मरावे परी DNA रूपे उरावे. चला मी कॉफी घेतो. आता कोणी काय विचारते असे दिसत नाही. हो बोला. मी पण अनिल आहे. आपण 2050 पत्तोर गेला की काय काय होऊ शकेल. मी त्याच्याहून थोडं पुढे जातो की जर का असं डेमो निर्माण केले, काय केले, असे डेमो सारखे की असे स्पेसिफिकेशनने असं करायचं तसं करायचं, जसं रशिया आहे, चायना आहे, तसं कोणी सगळे तसंच झालं तर पुढे काय होईल 2075 मध्ये. हॅव यू थॉट ऑफ? मग आता जसं सगळे याच्यावरती जातात, मिसाईलवरती, याच्यावर मी हवा असेल तर सांगतो, पण ह्या चॅप्टरमध्ये मी लिहिलेलं आहे. माणूस प्रकाश वेगानं जर प्रवास करायला लागला, की जे शक्य आहे नियर फ्युचरमध्ये, तर प्रकाश वेगाने जर माणूस प्रवास करायला लागला आणि तो जर पृथ्वी अंतराळात 6 महिने राहिला प्रकाश वेगाने आणि परत आला, तर त्यावेळीची पृथ्वीवरची परिस्थिती काय असेल. तर त्यावेळेला पृथ्वीवरचं वय किंवा पृथ्वीवरच्या लोकांचं वय 100 ते 150 वर्षाने, टू बी प्रिसाइज 125 वर्षांनी वाढलेलं असणार. म्हणजे जर समजा मी अंतराळात गेलो आणि 6 महिन्याने आलो तर माझी मुलं खूप म्हातारी झालेली असणार आहे. त्याचप्रमाणे सगळं बदललेलं असणार आहे. त्याच्यामध्ये मी आणखी कल्पनाविलासात मांडलेलं आहे की जो अंतराळवीर तिकडे गेला तो आला आणि तो बघायला लागला, त्याला खूप अडचणीतून त्याचं घर सापडलं. त्याने बेल दाबली. बेल दाबल्यानंतर
आतून आवाज आला, पप्पा वेट आय एम कमिंग. त्यांना आश्चर्य वाटलं की अरे साला यानं दार पण उघडलं नाही अजून, तो म्हणतो पप्पा वेट आय एम कमिंग, आणि मुलांनी दार उघडलं. तर म्हटलं कसं काय? तर म्हणाला आता आम्हाला हे कळतं आमच्या टेक्नॉलॉजीमुळं. मग त्यांनी विचारलं की बा ठीक आहे, तुझी आई कुठं आहे? तर म्हटलं ती तिच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आणि बसून ऑपरेशन करते आहे. कुणाचं ऑपरेशन करते? तर भारताच्या पंतप्रधानाचं. तर मग तुम्हाला तासभर थांबायला लागेल तिची वाट पाहत. तर तो म्हणतो थांबतो. मुलगी काय करते? तर ती बाबा ह्याच्यावर काम करते की वादळं कशी निर्माण करायची. म्हणजे आता हे युद्धाबद्दल जे चाललं होतं रशिया आणि अमेरिका आत्ता म्हणाले, तर युद्ध होतील म्हणजे काय होईल? तर बंदुकान तोफान बॉम्ब हे राहणार नाही. काय घडणार? तर ते तुमच्याकडं भूकंप घडवून आणणार, तुमच्याकडं पूर घडवून आणणार, तुमच्याकडं हीट इतकी निर्माण करणार की तुम्ही जगू शकणार नाही, माघार घ्यायला लागेल. म्हणजे थोडक्यात दे विल बी कंट्रोलिंग नॅचरल फोर्सेस इन दॅट इरा. दिस इज द आन्सर. म्हणजे तेच म्हणतात की गीतात म्हणा का काही म्हणा की फार हे झालं तर प्रलय होईल. तो यू आर एनविसेजिंग दॅट वे. येस, मग इट इज पॉसिबल टू क्रिएट प्रलय. मनुष्य ब्लड बनू शकेल का? मनुष्य काय? ब्लड बनू शकेल का? हो, निश्चित निश्चित निश्चित. आत्ता ब्लड सबस्टिट्यूट तर आत्ता पुष्कळ झालेत. थोडंसं विषयांतर आहे की मुस्लिमचं रक्त लाल आणि हिंदूचं रक्त लाल, मुस्लिमचं रक्त हिरवं का नाही? हा फक्त विनोदाचा भाग आहे. ब्लड सगळ्यांचं सारखं असतं. हिंदू, मुस्लिम, इसाई, ज्यूज हे सगळं दुष्ट मानवाने केलेली निर्मिती आहे. जन्मलेल्या बाळाच्या कपाळावर कुठलंही लेबल नसतं. तो हिंदू आहे का मुसलमान आहे किंवा काय आहे हे त्याच्यावर लिहिलेलं नसतं, त्याच्या ब्लडमध्ये नसतं, कशातच नसतं. पण हे दुष्ट कार्य माणसं करतात की तू हिंदू, तू मुस्लिम. आता इथं एक मी माझ्या पुस्तकात उदाहरण लिहिलेलं आहे. समजा एखादी हिंदू महिला आहे, मुलगी आहे, लग्नाआधी प्रेग्नंट आहे आणि तिला मूल झालं, ती रस्त्यावर सोडून येते किंवा अनाथाश्रमाच्या दारात सोडून येते. त्यानंतर कुणीतरी शेख हसीना येते, त्या मुलाला दत्तक घेऊन जाते. म्हणजे तो मुलगा मुसलमान म्हणून वाढतो, ब्राह्मणबाईचा. आणि जेव्हा हिंदू मुस्लिम दंगे होतील तेव्हा तो मुलगा चाकू घेऊन आईच्या पोटात खूप असतो, कारण ही हिंदू आहे, कारण त्याला माहिती पण नाही ती आई आहे. आणि म्हणजे थोडक्यात काय की हा दुष्टपणा फक्त माणसाचा आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळी माणसं सारखी आहेत. मी कुठलाही धर्म मानत नाही. मानव धर्म हा एकच धर्म असला पाहिजे आणि सगळ्या धर्मांची तत्त्वं चांगली आहेत, पण आचरण कोणाचंच चांगलं नाही. धर्ममार्तंड जे असतात ते स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी जन्माच्या आधीपासून वेगवेगळे संस्कार सांगतात आणि मेलं तरी मेल्यानंतर हे संस्कार सांगत राहतात, करत राहतात. आता समजा 10वा 13वा अमके दिवस केले जातात किंवा कावळा शिवला पाहिजे पिंडीला. तर मला सांगा की अशा वेळेला काही वेळेला मी गमती ह्यातल्या पाहिलेल्या आहेत की दारूसुद्धा ठेवतात. की तो दारुड्या होता तर ते दारू ठेवल्याबरोबर शिवला बघा कावळा. मग मी विचारतो त्यांनी जर बाई ठेवलेली असेल तर काय करणार तुम्ही? तर थोडक्यात काय हा भाबडेपणा आहे. तर हे आपण आता थोडेसं ह्याच्यातून बाहेर आलं पाहिजे आणि सुशिक्षित झालं पाहिजे. शेवटचा प्रश्न मला बोला. की डॉक्टर जे माणसाला येतात ते त्याच्या चलबिचल मनामध्ये असलेल्या भावनेमुळे येतात की आपल्या झोपेचे 2 प्रकार असतात. त्यामध्ये एक रेम स्लीप आणि एक डीप स्लीप असते. तर रेम स्लीपच्या फेजमध्ये स्वप्न पडतात आणि ह्या स्वप्नांना तसा अर्थ लावला जातो किंवा भविष्यातलं काहीतरी समजतं स्वप्नातून किंवा पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. हे दोन्ही खरं नसतं. आपण झोपल्यानंतर ह्या रेमच्या स्टेजमध्ये आपण जे दिवसभरात शिकलो म्हणजे शाळेतच जाऊन शिकलो असं नाही. आपण जे काही शिकलो म्हणजे उदाहरणार्थ काही अनुभव घेतले, काही एखादी गोष्टीची चव घेतली, एखादं वाचन केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी रिवाईज होत असतात मेंदूमध्ये झोपेमध्ये. तर स्वप्न जी आहेत त्याला असं काही गणित नाही, पण वेगवेगळे अर्थ वेगवेगळे लोक लावतात.
एक जरा अवघड प्रश्न आहे. मनुष्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर IQ लेवल जो आहे हा कलेक्टिव्हली वाढत जातो काय असं म्हणतात. माझ्या वाचनात आलेलं आहे की ज्यू लोक जे आहेत ते 0.2% ऑफ दी only 0.2% of the population of the world is Jews, but 22% of the Nobel prizes have been taken away by Jews. आता ह्याच्यात काही बरीचशी दुसरी कारण आहेत, पण इज दी IQ लेवल ऑफ Jews हायर दॅन दी अदर? आपल्या शरीरामध्ये कुठलीही गोष्ट, समजा तुमचा इंटेलिजन्स असेल, तुमचं वयोमर्यादा ठरणार असेल, तुमचं कलर टेक्स्चर ठरणार असेल, केसाबद्दल ठरणार असेल, एव्हरीथिंग इज डिसाइडेड बाय DNA ऑन द क्रोमोसोम्स. आणि काही गोष्टी निसर्गताच लाभलेल्या असतात, त्याला नेचर म्हणतात. आणि काही गोष्टी आपण नंतर डेव्हलप करतो, त्याला नर्चर म्हणतात, म्हणजे संस्कार. नेचर आणि नर्चर ह्या दोन गोष्टी आहेत. एकाच आईवडिलाची दोन मुलं जरी असली आणि ती जर वेगळ्या ठिकाणी ठेवली गेली तर त्यांच्यामध्ये नेचरने जे आलेलं आहे ते कॉमनच असणार आहे. पण दोघांवर जर संस्कार वेगळे झाले तर मात्र पुष्कळ दोघांमध्ये फरक पडू शकतो. पण बेसिकली नेचर जे आहे ते आहे. तर ज्यूजचे जे जीन्स असतील, मला हे तुमच्याकडनंच कळलेलं आहे, ते इतके हुशार आहेत असतील, तर त्याचं कारण त्यांची जीन्स हे आहे. दुसरं काही मला वाटत नाही. जीन्समुळे पुष्कळ फरक पडतो. ॲक्युम्युलेटेड वाढत गेली की काय असं नाही, असं सांगायचं अवघड आहे. जनरेशन बाय जनरेशन. पण त्यांच्याकडे कसं असतं की दे वोंट मॅरी समबडी एल्स. त्यामुळे आई आणि वडील दोघांचेही जीन्स चांगले असतील. मी नेहमी म्हणतो, मुलगी बघताना हुशार बघून करा, काळी गोरी फार बघू नका, पण हुशार बघून करा, कारण ते जीन्स येणार आहेत मुलांच्यामध्ये. So Dr. Saab, you believe in the Superman, the super race? Do you believe in the super नो race? नो Then नो आय डोंट बिलीव्ह इन सुपरमॅन और सुपर रेस. you give a आदिवासी boy to a great man. आपल्या इथे काय आहे, खरं उपनिषद लोकांना कळतं. पर्सन हू लर्न्स टू क्वेश्चन, ते का नोबेल प्राईज मिळतात? कारण की लहानपणी तिथे मुलाला तिथे आहे ना, एका वाक्यात सांगू का, तिथे चांगले प्रश्न विचारले ना की त्याला चांगला जबाब मिळतो. अगदी खरं आहे हे. त्याच्यावरती मार्क मिळतात, जबाबावर नाही. जेव्हा आपले गुरु सुधारतील ना, आपल्या इथे नोबेल प्राईज मिळतो. अगदी खरं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की याचे दोन भाग आहेत, एक नेचर आणि दुसरं नर्चर. यू आर टॉकिंग अबाउट नर्चर, आणि ते खरं आहे, मग त्यात काही वाद नाही. मला सर, विचारायचं क्लोन सायंटिफिकली क्लोन ह्यानी रिप्रोडक्शन समजा चांगल्या हेतून होत आहे का ह्याच्यानी, तर सायन्स हे करतं का? त्याला एथिक्स काही आहे का? अजून इंटरनॅशनल एथिक्स काही ठरलेले नाही. पण क्लोनिंग म्हणजे काय नेमकं माहिती आहे का तुम्हाला? क्लोनिंगमध्ये काय केलं जातं, आता समजा ते डॉली शिप वॉज द फर्स्ट क्लोन. तर ते क्लोनिंग म्हणजे काय करतात, त्या डॉलीचा स्किनचा एक सेल घेतला, एक पेशी, त्यातला न्यूक्लियस काढला, आणि दुसऱ्या बकरीचा अंडाशयातला एक सेल काढला, त्यातला न्यूक्लियस काढला, आणि त्यामध्ये हा आधीचा स्किनचा न्यूक्लियस घातला. म्हणजे थोडक्यात दी हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर ऑफ अ कॉम्प्युटर. सॉफ्टवेअर इज केप्ट कॉन्स्टंट अँड हार्डवेअर इज चेंज्ड. तर त्यामुळं त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होते की तो सेल मल्टिप्लाय होऊन होऊन पूर्ण शीप तयार करू शकतो. त्याला मेल शीप फिमेल शीपची गरज नाही. तसंच माणसाचंही करता येतं, पण हे बिकॉज ऑफ इथिकल रिझन्स इट इज नॉट अलाउड. पण हे सोमाक्लोनल सोमाक्लोनल असतं ना? सोमाक्लोनल असतं, म्हणजे एका जी त्याची पेशी असेल त्याच्यापासूनच तयार केलेलं आहे. बरोबर आहे. आधीच्या लिव्हिंग सेलपासूनच शक्य आहे. अजून तरी आर्टिफिशियली ते शक्य झालेलं नाही. होऊन 2050-60 मध्ये होईल. असे सैनिक पण वॉरसाठी पण उपयोग करणार आहेत असं वाचण्यात आलं. कसं आहे सैनिक? वॉरमध्ये क्लोनिंग करून जोपर्यंत माणसाचं क्लोनिंग करायला परवानगी मिळत नाही इंटरनॅशनल कम्युनिटीची, तोपर्यंत शक्य नाही. रोबोट झाले नाही. आणि क्लोनिंग मधले एक डिसएडव्हान्टेज सांगतो.
समजा 30 वर्षाच्या माणसाचं तुम्ही सेल घेतला आणि क्लोनिंग केलं, तर दी एज ऑफ द पर्सन विच इज प्रोड्युस्ड स्टार्ट फ्रॉम 30. म्हणजे 10 वर्षात तो 40 वर्षाचा होणार आहे. खूप खूप आभार. आता एक खास महत्वाची सूचना आहे.